नमस्कार. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमाला 2026 मध्ये मला आज आमंत्रित केलं. इतकी प्रसिद्ध व्याख्यानमाला आहे. मला आमंत्रित केलं त्यासाठी सर्वप्रथम सर्व आयोजकांचे खूप खूप आभार. मंचावर उपस्थित पाठक सर, जोशी सर आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, आम्ही जे आता प्रोग्रामच्या आधी बोलत होतो तेव्हा ते म्हणाले की दरवर्षी आणि आतासुद्धा या आम्ही आमचा कार्यक्रम बरोबर 8ला सुरू होतो. आज थोडं थांबू कारण काही निवडणुकांच्यामुळे काही पॉलिटिकल सभा आहेत, रस्ते अडवलेले आहेत आणि आज स्वामी विवेकानंदांचा युवा दिवस जन्मदिवस आहे. तर त्यानिमित्ताने पण विविध कार्यक्रम ठाण्यात सुरू आहेत. त्यामुळे जरा गर्दीवरती परिणाम होऊ शकतो. मी थोडक्यात त्यांची मला अडचण सांगितली तेव्हा आम्ही त्यांना काही सांगितलं नाही कारण जरा वेळ कमी होता. पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या परिचयात बघितलं असेल की मी सावरकर अभ्यासक आहे. सावरकरांना गेले मी 10-15 वर्ष हे केलेलं आहे. सावरकर विषयावरती मी बोलतो आणि सावरकर विषय म्हटला की अडचणी या कायमच 5वीला सावरकरांच्याही पुजलेल्या होत्या. त्यांच्यावरती ज्या ज्या लोकांनी कार्य केलं त्यांच्या इथे 5वीला कायम पुजलेले आहेत. आणि सुधीर फडकेंचे चित्रपट असून दे, रणदीपुराचा पिक्चर असून दे, त्याच्यावर जे आम्ही व्याख्यान देणारे व्यक्ती आहोत त्यांच्या पण 5वीला पुजलेल्या असतात. कशा अर्थाने सांगतो की एखाद्या व्याख्यान मला खूप जुनी परंपरा असते, नेमकं त्या सावरकरांचा विषयाला की लाईट जातात, वादळ येतं. माझा स्वतःचा अनुभव आहे की माझ्या एका व्याख्यानाशक्कम धुळीचं वादळ आलं होतं. एकदा जनरेटर असूनही जनरेटर सकट सगळे लाईट गेले होते, माईक बंद पडला होता. तर त्यामुळे म्हटलं मला तशी सवय आहे, तुम्ही काही फार त्याच्यामध्ये असं काही तुम्हाला संकोच वाटायची गरज नाही आहे. तर असंच स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं एक व्यक्तिमत्व म्हणजे सरदार पटेल. सरदार पटेलांवरती तसं माझं हे पहिल्यांदाच मी एक ओपनली व्याख्यान देतो आहे. सावरकरांचा अभ्यास करता करता फक्त सावरकर 15 वर्ष अभ्यास करवतो म्हणजे की सावरकर आणि त्यांचे समकालीन व्यक्तिमत्व यांच्यावरही अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला त्या व्यक्तीचं त्यावेळेच्या काळाच्या परिस्थितीचं तुम्हाला भान येत नाही. तुम्ही त्याच्यावरती अभ्यासूपणे कमेंट करू शकत नाही. त्यामुळे अर्थातच पटेलांवरती माझा अभ्यास आहे तर नक्कीच आहे. पटेलांवरती आहे, महात्मा गांधींवरती आहे, अगदी नेहरूंवरती आहे. ते अगदी सावरकरांचे कट्टर विरोधक म्हणता येतील असे जिनांपासून मुस्लिम लीग सगळ्याचा अभ्यास केला आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला त्या विषयामधलं सगळ्या बाजूनी विचार करून सांगता येत नाही. आणि पटेलांविषयी सांगाल तर पटेलांविषयी मला जास्त करून कायम आत्मीयता आकर्षण वाटलं. ह्याचं कारण म्हणजे त्यांनी जे संस्थानांचं जे विलीनीकरण केलं आणि त्यात त्यांनी जी काही ते होते गांधीवादीच, म्हणजे नो डाऊट मी स्वतः ते गांधीवादीच म्हणवायचे, त्याच्यात काही कुठल्या प्रकारचं काही लपवण्यासारखं नाही आहे. पण संस्थानांचं विलिनीकरण करताना त्यांनी जी नीती वापरली ती नीती जे सावरकर आयुष्यभर ओरडून सांगत होते तीच ती नीती होती. तर ती कशी नीती होती तुम्हाला मी व्याख्यानामध्ये ऑफकोर्स सांगेनच. 31 ऑक्टोबर 1875ला सरदार वल्लभभाई पटेलांचा जन्म झाला आणि म्हणून 31 ऑक्टोबर हा आपण भारताचा एक एकता दिन ज्या निमित्ताने अहमदाबादमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तर म्हणून त्याला आपण एकता दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये. हे 1875चं जन्मसाल सांगितलं, आता हे 2026 आहे म्हणजे सरदार पटेलांच्या जयंतीचं हे 151वं वर्ष म्हणता येईल. आणि त्या निमित्ताने सरदार पटेलांच्या आठवणींना त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून आज हा व्याख्यानामध्ये घेतलेला विषय आहे. सरदार पटेल हे त्यांचं तसे पेशाने ते वकील होते, विधिज्ञ होते, लॉयर होते, ॲडव्होकेट होते. त्यांची वकिली सुरू होती. गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले. बारडोलीचा सत्याग्रहापासून सगळ्या विविध सत्याग्रहात ते त्याच्यासोबत होते. राजकारणामध्ये मग त्या गांधीजींचे खूप जवळचे विश्वासू आणि शिस्तप्रिय म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा वैयक्तिक आयुष्यात सुद्धा ते अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होते. आणि तसंच त्यांनी ते त्यांच्या राजकारणामध्ये त्यांच्या कार्यात त्यांनी पाळली होती. हे त्यांचे समकालीन लोक आणि त्यांचे घरचे लोक हे पण सांगतात. मणिबेन पटेलांची डायरी ती मूळ डायरी आहे, गुजराती भाषेत दिलेली आहे, पण त्याचे हिंदी इंग्रजीत अनुवाद झालेत. त्यातून आपलं दिसून येतं की ते किती शिस्तप्रिय होते. आणि असंच त्यांचं काँग्रेसचं त्यांचं कार्य सुरू होतं. सोबत त्यांच्याबरोबर अर्थातच
पंडित नेहरू होते, पंडित नेहरूंचे वडील मोतीलालजी नेहरू पण सोबत त्यांच्या होते आणि त्यांचं सत्याग्रहाच्या मार्गे त्यांचं काम सुरू होतं. अशाच एका सत्याग्रहाच्या जसा महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला, तसं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी सत्याग्रह केले होते. तसं पटेलांनी एक सत्याग्रह केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी सत्याग्रह करता जसं गांधीजींनी मीठ उचलून त्याचा टॅक्स आम्ही देणार नाही म्हणून ते सत्याग्रह केला होता. ह्यांनी थोडासा वेगळ्या प्रकारचं सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी भारतीय लोकांना स्वदेशी मीठ तयार करा म्हणून त्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही व्याख्यानं देता आणि तुम्ही सोबत इतके कागद घेऊन काय तुम्हाला पाठ नाही का? तर स्पष्टच सांगतो, मी काय उगीच कुठल्या गोष्टी लपवत नाहीये. सरदार पटेलांवरती बोलायची माझी प्रथम वेळ असल्यामुळे काही संदर्भ चुकता कामा नाहीयेत. त्यासाठी मी काही संदर्भासाठी गोष्टी घेऊन आलेलो आहे. सावरकर विषय माझा अगदी नेहमीचा असल्यामुळे मी ते तोंडपाठ असतात, पण पटेलांविषयी बोलताना थोडंसं प्रेमागे होऊ शकतं म्हणून सोबतीला मी काही कागद घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये मूळतः मी जसं मग सांगितलं की लंडनला मी रिसर्च करायला गेलो होतो, दिल्लीच्या आर्काइव्समध्ये रिसर्च करायला गेलो होतो, मुंबईच्या पण काही आर्काइव्समध्ये रिसर्च केलं आहे. तिथे मला काही कागदपत्र सावरकरांनी शोधता पटेलांविषयी सुद्धा काही मला कागदपत्र मिळाले. खूप नाही मिळाले, थोडेफार 10-15 कागदपत्र म्हणता येतील. त्याचेही काही मी तुम्हाला याच्यामध्ये उल्लेख जसेच्या तसे वाचून दाखवणार आहे की जेणेकरून अक्षय जोगांनी स्वतः त्याच्यात काय ॲडिशन करायला नको, अक्षय जोग वाढवून चढवून एक्झॅगरेट करून सांगतायत असं तुम्हाला वाटायला नको. म्हणून मी तुम्हाला सरदार पटेलांच्या विषयीच त्यांच्या जी काही वक्तव्य आहेत त्यांच्याविषयी जे बोललं गेलेलं आहे त्याही तुम्हाला मी सांगणार आहे. जसं मगाशी म्हटलं की सरदार पटेलांनी मिठा सत्याग्रह केला. त्याच्यामध्ये त्यांनी स्वदेशी भारतीय लोकांना स्वदेशी मीठ तयार करून प्रोत्साहित केलं आणि ह्याची कुणकुण ब्रिटिशांना लागली. ब्रिटिशांना लागल्यावरती त्यांनी अर्थातच त्यांना अटक केली. त्यांना गुप्तपणे त्यांनी ट्रेननी त्यांना साबरमतीच्या जेलमध्ये ठेवलं आणि त्या जेलमध्ये असताना पटेलांनी असं एक निरीक्षण केलं. म्हणजे मोठी जी व्यक्तिमत्व असतात ते मोठं ह्याचं त्यांचं कारण त्यांचा अभ्यास तर असतोच, त्यांचं वाचन असतंच, हे तर असतंच, पण त्यांची निरीक्षण शक्ती ही खूप चांगली असते. म्हणजे सध्याच्या काळात तुम्ही कोणी पॉलिटिशियन बघाल तर त्यांची पण कुठलेही तुमच्या विचारांचे विरोधी असो किंवा तुमच्या विचारांचे प्रो असून देत, कुठलेही विरोधक घ्या, पॉलिटिशियन्स घ्या, तो पॉलिटिशियन मोठा का होतो तर त्याची निरीक्षण शक्ती खूप चांगली असते. त्याच्यात पटेलांनी असं निरीक्षण केलं आणि त्यात काही फार मोठं नाही आहे, पण त्याच्यावरती पटेलांची कमेंट खूप चांगली आहे की निरीक्षण सगळ्या लोकांनीच केलेलं असतं की त्या जेलमध्ये जो अधिकारी असायचा टॉप पोझिशनचा व्यक्ती तो इंग्रज होता आणि तिथे जे काही नेहमी काही जेवण वाढणं, कधी कोणाला काय फटके मारणं, शिस्त लावण्यासाठी जे वॉर्डन वगैरे असायचे 2 किंवा 3 नंबरचे जे हायरार्की जी असते पोस्टची, ती सगळे लोक भारतीय होते. हे सगळे होते, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन सगळी लोक होती, पारशी पण होते, सगळे होते. पटेलांच्या डोक्यात काय विचार आला की हे सगळी लोक इथे काम करणारे लोक भारतीयच आहेत. ब्रिटिशांनी या भारतीयांनाच हाताशी धरून आपल्याच भारतीयांवरती ते राज्य करतायत. हे इतकं साधं सोपं लॉजिक होतं. म्हणजे जसं एक महात्मा गांधींचंच एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे की तुम्ही सगळे मिळून तुमच्या अंगावरती थुंकलो, तुम्ही त्याच्यात सगळे बुडून माराल, इतके आम्ही आहोत आणि तुमची संख्या इतकी छोटी आहे. पण ते एकत्र येण्यासाठीच येत नव्हतो आपण भारतीय म्हणून सुद्धा. हा सगळ्यात मोठा स्वातंत्र्य आपलं डिले जे होत होतं, मिळत जे नव्हतं, त्याच्यातलं मुख्य कारण होतं. त्याच्यामध्ये पटेल स्वतः असं त्यांच्या पत्रामध्ये असं म्हणतात, समग्र पटेल आपल्या सुदैवानी असं म्हणेन मी की सिलेक्टेड व्हॉल्युम्स किंवा करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार जे पटेलांचे आहे ते सुदैवानी सगळे आता आपल्याला इंटरनेटवरती मोफत उपलब्ध आहेत. इंग्रजीमध्ये सगळे आहेत. PN चोप्रा आणि कापडिया आहे, दोघांनी त्याचं अजून 1-2-3 आहेत, त्यामुळे त्याचं संपादन केलेलं आहे. तर ज्यांना जिज्ञासू वृत्ती आहे, ज्यांना ह्यात अजून जाणून घ्यायचं आहे, त्यांनी अवश्य नेटवरती त्यांचे कलेक्टिव्ह व्हॉल्यूम सर्च करा. त्यात पटेल असं म्हणतात, हिंदी पत्र आहे की एक चीज जो मुझे चिंतित करती है वह ये है कि जेल में सभी जिम्मेदार अधिकारी भारतीय है. हम भारतीय के माध्यम से ही वे इसी अमानवीय व्यवस्था चलाते हैं. मेरी कामना है कि सभी विदेशी होते ताकि मैं उनसे लढ सकता. म्हणजे ह्या व्यवस्थेशी मला लढायचं आहे, तर त्या लढताना समोर जो व्यक्ती आहे ती व्यक्ती भारतीयच आहे. तर हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम होता. म्हणजे अगदी क्लेमेंट ॲटली जो ब्रिटनचा पंतप्रधान होता, भारतात स्वातंत्र्य मिळताना तो तेव्हा जो पंतप्रधान होता त्याचा नाव क्लेमेंट ॲटली, त्यांनीच
भारत स्वातंत्र्य आता आपण द्यायला हवं, भारताला आपण आता भारत सोडून आपण निघायला हवं, असं ज्यांनी ठराव हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे इंग्लंडची संसद जी आहे त्यात ज्यांनी मांडला, त्याचं नाव क्लेमेंट ॲटली, तर त्याच्यावरती एका त्यांच्या MLAनी प्रश्न विचारला, संसदेवर प्रश्न विचारला की तुम्हाला आता भारतावरती आता इतके वर्ष राज्य केलं आणि आता 47 सालीच तुम्हाला स्वातंत्र्य त्यांना का द्यायचं आहे, कारण काय आहे. त्याच्यावरती क्लेमेंट ॲटलीचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे, हाऊस ऑफ कॉमन्सच्या डिबेट्समध्ये उपलब्ध आहे ते रेकॉर्ड, मी बघितलेलं आहे ते रेकॉर्ड. त्यात क्लेमेंट ॲटली असं म्हणतो की एक तर आझाद हिंद सेनेच्या चळवळीमुळे ह्याच्यात भारतामध्ये एक प्रकारची जनजागृती निर्माण झालेली आहे, तर त्यामुळे बोसांचा हा लढा हे पण त्याला एक कारणीभूत आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण असं होतं की ज्या भारतीय सैनिकांच्या बळावरती आपण या देशावरती इतके वर्ष राज्य केलं, ते भारतीय सैनिक आता आपल्याशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलेले नाहीत. याचं कारण होतं नौसैनिकांचा उठाव, ज्याला आपण म्हणजे मी तरी शाळेत शिकलो होतो की नौसैनिकांचा विद्रोह किंवा बंड, पण त्याला खऱ्या अर्थाने मला असं म्हणायला हवं की भारताचं शेवटचं स्वातंत्र्य युद्ध किंवा स्वातंत्र्य समर. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा आयुष्यभर याचे प्रयत्न करत होते की सैनिकांमध्ये विद्रोह निर्माण झाला, उठाव केला की स्वातंत्र्य तुम्हाला लगेच मिळेल. तो इतके वर्ष होत नव्हता, तो नेमका 47 साली नौसैनिकांनी उठाव केला आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. तर तेच ह्या सावरकर काय किंवा पटेल काय किंवा अगदी महात्मा गांधीची पण काही याच्यात पत्र आहेत, त्यात हे दिसून येतं की तुम्ही आपलीच लोक त्यांना साथ देत आहेत म्हणून ते आपल्याला ते राज्य करत आहेत. त्यानंतर पटेलांचं आयुष्यभर जरी ते गांधीवादी असले, अहिंसावादी जरी असले, तरी जेव्हा पाकिस्तानचा ठराव म्हणजे 1938-39 साली मोहम्मद अली जिन्नानी मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानचा ठराव मांडला आणि तिथून आधीपासून सगळे त्यांची त्याच्याकेस वाटचाल सुरू होती, पण त्यांनी ठराव जो ऑफिशियली मांडावा लागतो तो त्यांनी मांडला नव्हता. तो त्यांनी मांडला 38-39 साली आणि त्याच्यामध्ये तो मांडल्यानंतर थोडंफार म्हणता येईल काँग्रेसमधल्या काही लोकांचे डोळे उघडले. म्हणजे काँग्रेस पक्ष लक्षात घ्या, काँग्रेस पक्ष हा त्यावेळेचा खूप जुना पक्ष होता, ज्यात लोकमान्य टिळकांसारखी लोक होती, कन्हैयालाल मुंशीसारखी लोक होती, महात्मा गांधी होते, पंडित नेहरू होते, मोतीलाल नेहरू होते, सरदार पटेल होते. थोडक्यात तो सगळ्या भारतीय वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांचं एक प्रकारचं कॉम्बिनेशन असलेला पक्ष होता. मुस्लिम लीग हा फक्त मुसलमानांनी त्यांची आयडियॉलॉजी प्रेझेंट करणारा पक्ष होता, हिंदू महासभेची लोक हिंदुत्ववादी पक्ष होते, कम्युनिस्टांचा कम्युनिस्ट पक्ष होता, समाजवाद्यांचा समाजवादी पक्ष होता, असे लहान लहान पक्ष होते सगळ्यांचे वेगवेगळे. काही मुसलमानांचे अजूनही काही वेगवेगळे पक्ष होते, अँग्लो इंडियनचे काही पक्ष होते. काँग्रेस हा असा एकच पक्ष होता. आपण हे काय उगीच काही टाळायची गरज नाही. त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणू की सॉफ्ट हिंदुत्ववादी लोक होते, त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने काही नावं मला अशी वाटतात माझ्या अभ्यासानुसार, ते म्हणजे कन्हैयालाल मुंशी, पुरुषोत्तमदास टंडन आणि काही नंतरच्या काळामध्ये सरदार पटेल. त्यात काही कम्युनिस्ट सुद्धा होते, समाजवादी पण होते, स्वतः नेहरू समाजवादी होते, महात्मा गांधींसारखे एक हिंदी राष्ट्रवाद असं आकर्षण असणारे मानवतावादी, अहिंसावादी असे काही त्याच्यामध्ये लोक होते. सगळ्या विचारसरणीच्या लोकांचं एक ते प्रकारे कॉम्बिनेशन होतं. काही सो कॉल्ड ज्याला आपण म्हणतो सेक्युलर सध्याच्या भाषेत किंवा सुडो सेक्युलर, तथाकथित सेक्युलरवादी, सर्वधर्म समभाववादी, मानवतावादी अशा प्रकारची लोक पण तेव्हा तिथे त्या पक्षामध्ये होती, सगळ्या प्रकारची पक्ष होती. तर तसंच सरदार पटेल जरी त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यामध्ये गांधीवादी, अहिंसावादी आणि थोडेसे सेक्युलर हिंदी राष्ट्रवाद मानणारे जरी असले, तरी जेव्हा मुस्लिम लीगनी हा ठराव मांडला, त्यांनी दंगली करायला सुरुवात केली, ॲक्शन डे त्यांनी केला, त्यानंतर त्याच्यातल्या काही लोकांचे मात्र डोळे उघडायला लागले आणि त्यातले जे काही निवडक लोकांचे डोळे उघडले त्यातलं प्रामुख्याने सगळ्यात नाव मोठं होतं ते म्हणजे सरदार पटेलांचं. आणि त्यानंतरच्या त्यांची जी काही गोष्टी होत्या त्या अगदी पूर्णतः म्हणता येणार नाही, पण त्यांची काही पत्र तुम्ही बघितलीत, काही त्यांची वक्तव्य तंत्र वाचून दाखवीन मी, त्यातून ते नक्कीच हिंदुत्ववादी होते की झाले होते की काय अशी शंकेला नक्कीच आपल्याला वाव आहे. तर असंच एका 16 ऑगस्ट 1939च्या पत्रात राजेंद्र बाबू म्हणजे राजेंद्र प्रसाद पण एक मोठे एक नेते होते काँग्रेसचे, त्याच्यात सरदार पटेल त्यांना म्हणतात की जिनांनी पाकिस्तानचा ठराव मांडल्यानंतर सुद्धा जिनांच्या मागण्या वाढत गेलेल्या होत्या की पाकिस्तान नाही द्यायचा, तर मग तुम्ही आम्हाला ही
काय पॉलिटिकल पॉवर द्या, आम्हाला इतक्या सीट्स पाहिजे पॉलिटिक्सच्या. म्हणजे थोडक्यात सांगतो मुस्लिम लीगची मागणी काय होती, सोप्या शब्दात सांगतो तुम्हाला. या भारतावरती आम्ही मुसलमानांनी 700 ते 1000 वर्ष राज्य केलं आहे. त्यामुळे भारत स्वतंत्र होताना आम्हाला राजकीय सत्तेमध्ये 50% वाटा आहे. जरी तेव्हा मुसलमानांची लोकसंख्या 20-22% जरी असली तरी राजकीय सत्तेत आम्हाला 50% वाटा हवा आहे. म्हणजे थोडक्यात समजा संसदेमध्ये समजा 500 खासदार असतील तर 250 खासदार हे बाय डिफॉल्ट आम्हाला मुसलमान हवेत. बाकी 250 तुम्ही तुमचे हिंदू काय ख्रिश्चन पारशी ज्यू किंवा तुमच्यातले अजून तुमचे काही वेगवेगळ्या. तेव्हा शिखांनी एक वेगळी मागणी केली होती तर ते तुम्ही तुमचं बघून घ्या. आणि ह्याचं कारण फक्त एकच की आम्ही या देशाचे राजे होतो, आम्ही देशात राज्य केलेलं आहे, हे त्यांचं पाठचं लॉजिक होतं. त्या लॉजिकला खूप लोकांनी विरोध केला. सावरकर फक्त नाही त्याच्यामध्ये, लोकमान्य टिळक आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत. इतकंच नाही, महात्मा गांधींचे गुरु मानले जाणारे गोपाळकृष्ण गोखलेंनी सुद्धा या त्यांच्या लॉजिकचा विरोध केला. आणि ते म्हणाले की ब्रिटिशांनी सत्ता ही मुघलांकडनं घेतलेली नाहीये, ती मराठ्यांकडनं त्यांनी घेतलेली आहे. 1818 मध्ये पेशवाईचं अस्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचंड मोठ्या भारताच्या भूभागावरती ब्रिटिशांचं राज्य सुरू झालं. आणि नंतर 1852-54 साली मग पंजाबमधला रणजित सिंगांचा त्यांनी पराभव केल्यानंतर त्या भागामध्ये त्यांचं राज्य निर्माण झालं. तर अशा एका ह्या त्यांची मागणी सुरू होती. मग ती आमची मागणी मान्य होत नाहीये का, मग ठीक आहे आम्हाला आमचं वेगळं राष्ट्र द्या. मग त्या राष्ट्राचं नाव काय, तर पाकिस्तान. पाकिस्तानचं नाव कुठनं आलं, पी म्हणजे पंजाब, ए म्हणजे तिकडचे काही वेगवेगळे तिकडचे काही भाग होते. म्हणजे आता बलुचिस्तान होता, सिंध होता, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर होता, म्हणजे वायव्य सरहद प्रांत म्हणतात. असं त्यांनी वेगळे इनिशियल्स तिकडचे होते. त्याच्याच इनिशियल्सचं नाव करून त्यांनी नाव दिलं होतं पाकिस्तान. त्यांनी मागणी केली आणि त्याच्यामध्ये मग जिनांना दुखवायचं नाही, जिनांचं लांगुलचरण केलं, अपीजमेंट, तुष्टीकरण ज्याला म्हणतो आपण, असा प्रकार सुरू झाला. त्याच्यावर सरदार पटेलांनी खूप त्यांचं एक पत्र आहे, ते त्यांनी अगदी बरोबर काँग्रेसच्या लोकांशी नस पकडली असं म्हणता येईल. किंवा आपण जिनांशी कसं डील करायला पाहिजे, स्वतः एक वकील होते, त्यांनी कसं डील करायला पाहिजे हे त्यांनी सांगितलंय. पटेल असं म्हणतात, मेरे विचार से हम लोगों के द्वारा अब कोई और पहल नहीं की जानी चाहिए. आपके पत्र के जवाब में जिना पिछले उत्तर से अब आगे आ गए हैं. म्हणजे त्यांच्या मागण्या आधी काही होत्या, त्यांच्या सुरुवातीला त्यांची मागणी होती मुस्लिम लीगची की आम्हाला सत्तेमध्ये 30% वाटा हवा आहे. मग 30% 33% वाटा त्यांचा मान्य केला गेलेला होता लखनौ करारामध्ये. पंजाब आणि बंगालमध्ये जिथे मुसलमानांची संख्या जास्त होती तिथे त्यांना त्यांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त वाटा, म्हणजे 20-25% मुसलमानांना 33% 35% वाटा दिलेला होता. पण जिना आता त्या मागणीच्या पुढे आलेले आहेत. आणि गंमत अशी की लखनौ कराराच्या वेळेला जिना हे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी आणि लोकमान्य टिळक हे काँग्रेस प्रतिनिधी म्हणून त्यांनी तो लखनौमध्ये असताना त्यांनी तो पॅक केला होता, म्हणून त्याला लखनौ करार असं म्हणतात. त्यात पुढे असं म्हणतात की मैं समझता हूं की लगातार प्रस्ताव देकर हम लोग अपना केस खराब कर रहे हैं. म्हणजे सतत तुम्ही जिनांकडे प्रस्ताव वेगळे देत बसलात तर एक प्रकारे आपली बाजू कमकुवत आहे आणि आपल्याला त्यांच्याबरोबर युती करायची, त्यांच्याबरोबर आपल्याला एकता म्हणजे आपल्यामध्ये युनिटी तयार व्हायला पाहिजे, ह्याची गरज फक्त आपल्या काँग्रेसनं आणि हिंदूनच आहे की काय, असं मुस्लिम लीगला जिनांना वाटू शकतं, असं त्यांना ह्यांना सुचवायचं आहे. पुढे ते असं म्हणतात, मेरे दृढ़ विश्वास है कि सांप्रदायिकता के प्रश्न का कोई समाधान तब तक नहीं हो सकता जब तक कि श्री जिना यह महसूस न कर ले कि वह काँग्रेस पर दबाव नहीं डाल सकते. म्हणजे त्यांना कळेल एकदा की काँग्रेसवर त्यांनी दबाव टाकणं बंद केलं पटेलांनी की मग खऱ्या अर्थाने आपण त्यांच्याशी योग्य पातळीवर येऊन डील करू शकू. तुम्हाला माहिती असेल की जिना आणि गांधींची वाटाघाटी सुरू होती मलबार हिलच्या त्यांच्या घरावरती. रोज गांधी त्यांच्याकडे माझा सलग 7 दिवस त्यांची ती बोलणी सुरू होती. त्यातून शेवटी काही निष्पन्न झालं नाही आणि नंतर पुढे मग ती वाटचाल झाली फाळणीकडे. जिना के ये वक्तव्य से यह स्पष्ट होता है कि सांप्रदायिक व्यक्ति समझौता नहीं चाहते. उनका एकमात्र उद्देश्य सांप्रदायिकता की भावना को अत्यधिक तणाव की स्थिति में बनाए रखने का प्रतीत होता है. म्हणजे जिनांना काही झालं तरी सुद्धा तणाव निर्माण होणं, दंगली सदृश परिस्थिती निर्माण होणं हेच त्यांना हवं आहे. त्यामुळे आपण जिनांचं तुष्टीकरण करणं थांबवलं पाहिजे असं पटेलांचं याच्यामध्ये स्पष्ट वक्तव्य आहे.
आता मूळ जे माझा आवडीचा विषय किंवा अभ्यासाचा विषय म्हणता येईल पटेलांच्या बाबतीतला, तो म्हणजे संस्थानांचं एकत्रीकरण. ह्याच्याकडे आपण वळूया. दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचशा वाटाघाटी सुरू होत्या. चले जाव आंदोलन सुरू झालेलं होतं, दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं. जपान युद्धामध्ये त्यांनी एंट्री केल्यापासून प्रथमच महायुद्ध हे आशिया खंडाच्या आणि भारताच्या दारी येऊन ठेपलेलं होतं. मग सुभाषचंद्र बोसांची आझाद सेना असेल, सावरकर सैनिकांचं धोरण असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या काळात घडत होत्या. पण दुर्दैवाने झालं असतं की ॲक्शन डे सुरू झाला. कुठल्या प्रकारे मुस्लिम लीगची लोक तयार नव्हती की नाही आम्हाला वेगळंच पाहिजे. घटना अशा काही घडत गेल्या. दुर्दैवाने सावरकर सुद्धा, आता लोक म्हणलं की ह्या सावरकर कुठे होते. सावरकरांना तेव्हा 3 हृदयविकाराचे झटके आलेले होते. त्यामुळे 45-47 या दरम्यानच्या काळात सावरकर कम्प्लिटली बेड रिडन होते. त्यामुळे ॲक्टिव्हली काही करू शकत नव्हते सावरकर. हवा पालटा करता काही सावरकर काही दिवस वालचंद नगरला, सांगलीला पण गेलेले होते. स्वातंत्र्याचं ठरलं की आता 15 ऑगस्ट 47 साली भारतात स्वातंत्र्य देणार. आता ज्या भागावरती ब्रिटिशांचं राज्य होतं तो भारत, ब्रिटिश भारत असा म्हणून त्याला म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये जशी आता आपल्याकडे राज्य आहेत महाराष्ट्र, गुजरात वगैरे, तेव्हा प्रांत होते. मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, पंजाब, वायव्य सरहद प्रांत, मद्रास प्रांत, वऱ्हाड प्रांत, बेलाली प्रांत, असे ते काय प्रांत होते. थोडक्यात जास्त त्याला आपण राज्य म्हणतो. आणि बाकीचे जे भाग होते त्यांना ती संस्थानं होती. म्हणजे राज्य म्हणजे राजे होते त्यांच्या अंडर, त्यांना सगळे अधिकार नव्हते. अर्थात त्यांना त्यांची स्वतःची सेना बाळगायचा अधिकार होता. तिथे त्यांचे काही वेगळे रूल लागू असायचे. पण शेवटी सगळ्यांच्या वरती होल्ड असायचा तो ब्रिटिशांचा. प्रसिद्ध संस्थानं तुम्हाला माहितीच असतील की हैदराबाद संस्थान, काश्मीर संस्थान, जुनागड, अशी खूप काही संस्थानं खूप मोठी होती, म्हणजे राज्यांच्या आकाराची होती. आणि काही संस्थानं अतिशय ठाणं जेवढं आहे तितकी पण नव्हती, अशी त्या संस्थानांची अवस्था होती. आणि त्यावेळेला 565 संस्थानं ही भारत स्वतंत्र जेव्हा होणार होता तेव्हा संस्थानं होती. आता ह्या संस्थानांचं काय करायचं ह्याच्यात थोडंसं टेक्निकल गोष्ट आहे, पण ती तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. कारण त्याशिवाय तुम्हाला पटेलांनी काय खेळी खेळली आहे हे तुम्हाला काहीच करणार नाही. तुम्हाला सांगत बसेन नाही, तुम्हाला यातलं काहीच करणार नाही. तर संस्थानिकांनी, ज्याला आपण म्हणतो की आपण करार केला होता संस्थानिकांशी, ट्रीटी केलेली होती, त्या ट्रीटीमध्ये आपण काही कलमं टाकलेली होती. त्या कलमात त्यांनी असं पहिले इतकं सगळे संस्थानिक अगदी काही ह्यांनी तयार केलं आणि लगेच तयार झाले असं काही नव्हतं. सुरुवातीचा करार असा होता, तुम्हाला त्यातली कलमं थोडक्यात वाचून दाखवतो. सगळी कलमं वाचत नाही, निवडक कलमं वाचतो फक्त. 9 कलमं त्याच्यामध्ये होती. त्यातलं मेन असं होतं की फक्त 3 विषयात, म्हणजे संरक्षण, दळणवळण आणि परराष्ट्र व्यवहार, हे भारताकडे त्याचा अधिकार राहील. बाकी तेवढ्यापुरते फक्त अधिकार केंद्र सरकारकडे राहतील, बाकी सगळे अधिकार राज्यांना राहतील. भारताची 22 राज्यघटना स्वीकारण्याचे बंधन कुठल्याही संस्थानिकावर असणार नाही. लक्षात घ्या, असणार नाही असं होतं. माझे सार्वभौमत्व म्हणजे संस्थानिकांचं पुढेही चालू राहील, त्यांची ऑथॉरिटी वगैरे त्याच्यामध्ये. आणि जी आपण ट्रीटी केली त्या संस्थानिकांच्या बरोबर भारताने, म्हणजे भारत देशाने, त्याला मराठीमध्ये आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो विलीननामा, त्याला म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याला कुठल्याही प्रकारे बाधा होणार नाही. विलीन झालेल्या विषयांशिवाय अन्य विषयात संस्थानिकांचे अधिकार अबाधित राहतील. म्हणजे परराष्ट्र धोरण, दळणवळण आणि संरक्षण ह्याच्या व्यतिरिक्त सगळे अधिकार संस्थानिकांकडेच राहतील. त्यामुळे सध्याच्या प्रचलित कुठल्याही त्या संस्थांच्या कायद्यांना धक्का लागणार नाही. तर आपण संस्थांचे कायदे वेगळे असतील, त्यांनी केलेले असतील वेगळे, तर बडोदा संस्थानचे वेगळे, वऱ्हाड प्रांता, जुनागडचे वेगळे, हैदराबादचे वेगळे. संस्थानिकांनी विलीन झालेल्या विषयांच्या कामासाठी भारत सरकारला जमीन संपादन करायची असेल तर तशी विनंती केल्यास आणि मोबदला दिला तरच ती उपलब्ध करून देण्यात येईल. याचा अर्थ असा नाही की अन्य कामासाठी व अन्य कोणाला संस्थानात जमीन घेता येणार नाही. पण तुम्ही मोबदला दिला, तुम्ही ॲक्विजिशन करू शकत नाही. सरकार, आम्ही भारत देश आहे, आम्ही ॲक्विजिशन करू शकत नाही. तुम्ही आमच्याकडे विनंती करायची आणि तुम्ही पैसे दिले तरच आम्ही तुम्हाला काही फुकट पण देऊ, पण विनंती करायची. आम्ही ती घेतोय असा आदेश नाही काढायचा, असा त्याचा थोडक्यात अर्थ होता.
आणि माझ्याशी पुन्हा करार केल्याशिवाय या विलीननाम्यातील तरतुदी भारत सरकारला बदलता येणार नाहीत. म्हणजे या विलीननाम्यावरती ज्या स्वाक्षरी केलेली होती भारत सरकारने आणि संस्थानिकांनी, ह्यातले कुठल्याही टर्म्स अँड कंडिशन्स संस्थानिकांच्या सहमतीशिवाय बदलता येणार नाहीत, असं त्यांनी शेवटची अट घातली होती. आता याच्यात पुढची खरी गंमत आहे. संस्थानं भारतात विलीन झाली किंवा सामील झाली असा अर्थ वरील कर्मे त्या संस्थाने मान्य केलीच, त्याचा अर्थ एवढा अर्थ होता. म्हणजे संस्थाना भारतामध्ये जी विलीन झाली आपण म्हणतो त्याचा अर्थ फक्त असाच होता की फक्त परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि दळणवळण फक्त अधिकार केंद्र सरकारकडे राहतील, बाकी संस्थानिकांचं सार्वभौमत्व, त्यांचे सगळे अधिकार हे संस्थानिकांकडेच राहतील. ठीक आहे. तसंही ते अधिकार पहिले ब्रिटिशांकडे होतेच. म्हणजे ज्या ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं तेव्हा त्या ब्रिटिशांकडे हे सगळे अधिकार, थोडक्यात ब्रिटिशांकडे जे पॉवर, ब्रिटिशांची जी भूमिका होती संस्थानिक असताना तीच भूमिका आता ब्रिटिशांच्या ऐवजी भारत निभावेल. संस्थानिकांच्या कुठल्याही अधिकारांना, त्यांच्या सार्वभौमत्वाला धक्का लागणार नव्हता. आता हा विलीननामा बदलायचा आहे का काय करायचं आहे, ह्यासाठी मग पटेलांनी आणि त्यांचे सहकारी होते, म्हणजे मला असं वाटतं की एकट्या पटेलांना जे श्रेय देतो तर त्यांचं प्रमुख काम आहेच नो डाऊट, पण ते काय वन मॅन शो नव्हते. त्यांच्यासोबत अतिशय एक दुसरे महत्वाची व्यक्ती होती ज्यांना म्हणावा तसं त्यांना श्रेय दिलं गेलं नाहीये. त्यांचं नाव होतं V.P. मेनन म्हणून, ज्यांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर आणि इंटिग्रेशन ऑफ इंडियाज प्रिन्सली स्टेट सारखे मोठे अभ्यासू ग्रंथ लिहिलेत आणि भारताच्या फाळणीवरचा किंवा स्वातंत्र्यावरचा कुठल्याही विचारसरणीच्या व्यक्तींनी, मग तो ब्रिटिश असो, युरोपियन असो, अमेरिकन असो, भारतातला डावा उजवा हिंदुत्ववादी सेक्युलरवादी कोणी असो, कुठल्याही व्यक्तीच्या ग्रंथामध्ये ही 2 पुस्तकं नाहीत असं कुठलाच ग्रंथ नाहीये. कारण हे ग्रंथ डावलून तुम्हाला भारताचा इतिहास, विशेष करून फाळणीचा इतिहास, संस्थानिकांच्या विलिनीकरणाचा इतिहास तुम्हाला लिहिताच येत नाही. कारण फर्स्ट हँड अकाउंट इतकं मोठं काम करून, इतका मोठा काळ स्पॅन काम करून केलेला व्यक्ती, आणि त्यांनी ती ग्रंथ लिहिलेले आहेत आणि ग्रंथ चांगले जाडजूड ग्रंथ आहेत. 500 पानांचे मोठे डबल स्लॅश क्राऊनचे ग्रंथ आहेत. ते तुम्हाला ते तुझ्या पुढे जाताच येत नाही. त्यामुळे सरदार पटेलांच्या बरोबर मोठा वाटा पटेलांचा होताच, पण त्यासोबतच V.P. मेननना सुद्धा आपण विसरून चालणार नाही. आणि V.P. मेननना सुद्धा आपण त्यांच्या, म्हणजे जी फाळणीची जी सध्या ज्या बेसिसवर फाळणी झाली किंवा त्यावर त्याचे काही त्यांनी जे ड्राफ्ट तयार केला, ती ड्राफ्टची संकल्पना V.P. मेननांची होती की आधीचे जे वेगळे ड्राफ्ट होते, ब्रिटिशांनी सांगितलं मग हे प्रांतांना फुटून निघायचे अधिकार असतील असं संस्थानिकांचं होतं. काँग्रेसनी मग नाही म्हटलं त्याला, काँग्रेसनी मुस्लिम लीग काय वेगळं कळलं, पण ह्या सगळ्यांना काय म्हणतात की आपल्या कुठल्याही भारताच्या सार्वभौमत्वाला धोका न लागणार नाही आणि सगळ्यांना समाधान होईल. म्हणजे थोडक्यात काँग्रेस आणि ब्रिटिशांचा मुस्लिमचा विषय सोडून द्या, त्यांची फाळणी हवी होती. असा उत्तम चांगला ड्राफ्ट करायचं काम V.P. मेनननी केलं आणि तो त्यांनी माउंटबॅटन, नेहरू, पटेल, गांधी सगळ्यांना दाखवला आणि नंतर मग त्याच्यामध्ये काही अपडेट होऊन तो मान्य झाला. स्वातंत्र्य मिळेपर्यंतच्या काळात संस्थानिकांशी संघर्ष नको म्हणून भारताने संस्थानिकांना पसंत पडतील असे विलीननामे तयार केले होते. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं त्यांनी का केलं, की तोपर्यंत स्वातंत्र्य 15 ऑगस्ट मिळालं म्हणजे उद्यापासून आता सगळं काम संपलं, आता आपलं आयुष्य सुरू झालं असं नसतं. ती एक ट्रान्सफर ऑफ पॉवरची एक प्रोसिजर कंप्लीट व्हायला काही काळ लागणार होता. म्हणून भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा भारताचं गव्हर्नरपदी पुढचे वर्षभर 8-10 महिने का वर्षभर माउंटबॅटन हेच भारताचे गव्हर्नर होते आणि नंतर मग राजगोपालाचारी झालेले होते. त्याचं कारण होतं की ही प्रोसिजर पूर्ण करायची होती. बँकांचं फाळणी करायची होती, सैन्याची फाळणी करायची होती. सैन्याची फाळणी सगळ्यांना माहिती असते, पण बँकांची फाळणी पण आपल्याला करायची होती. मी फक्त पैसे देणं वगैरे 55 कोटी वगैरे ते म्हणत नाही मी, बँकांचं पण फाळणी करून तो कोणाला किती पैसे द्यायचे हे पण करायचं होतं. त्यासाठी त्या दरम्यानच्या काळामुळे संस्थानिक आता 565 संस्थानं होती, छोटी असो का मोठी असो, संख्या इतकी मोठी होती की त्यांच्याही संघर्षामध्ये आपली शक्ती वाया जायला नको म्हणून भारत सरकारने हे अशा प्रकारचे त्यांना पसंत पडतील असे त्यांनी विलीननामे केलेले होते. स्वातंत्र्य मिळाल्यावरती भारत सरकारने मात्र पवित्रा बदलला. संस्थानांना सर्व विषयात विलीन व्हावे व केंद्र सरकार प्रदान करतील
तेवढेच अधिकार घ्यावेत अशी भारत सरकारची इच्छा होती. मी मगाशी जे उल्लेख केला की सावरकर नीती, की ज्याला आपण म्हणू की चाणक्य नीती, छत्रपती शिवाजी महाराजांची नीती, कृष्ण नीती म्हणू त्याला, जी आपल्याला एखाद्या व्यक्तीशी प्रॉमिस केलेलं आहे एका व्यक्तीला, तर ते जीव मरेपर्यंत तोडायचं नाही वगैरे असं काही नसतं. देशाच्या संरक्षणासाठी, मानवतेच्या रक्षणासाठी एखादं तुम्ही प्रॉमिस तोडलं तरी काहीही हरकत नाहीये. हे आपल्याला ह्याच्यातनं भारत सरकारचा हा स्टँड, आणि ह्या भारत सरकारनी जो काही स्टँड घेतला होता ह्याला माझं पूर्ण समर्थन आहे. मग ते भले काँग्रेसचं, पंडित नेहरू, गांधी, पटेलांचं सरकार का असेना, भले काही बाबतीत नेहरू, पटेल, गांधींशी आपले नक्कीच मतभेद असतील, माझेही त्यांचे काही बाबतीमध्ये त्यांची मतं मला पटत नाहीत, पण ते एक महान देशभक्त होते, हे मतं मी नक्कीच मान्य करतो. आणि त्यांचं चरित्र वाचता, त्यांचा विचारांचा अभ्यास केल्यावरती आपल्याला जाणतो. जी व्यक्ती अभ्यासच करत नाही, फक्त सिलेक्टिव्ह, फक्त काही आपण त्यांच्यात जी शब्द फेकतो त्यातून तुम्हाला काही कळणार नाही. तर मात्र मग नंतर हे विलीननामे करून घेण्यात आले, आणि या सगळ्या विलीननाम्यामध्ये त्यांनी असं केलं की पहिला विलीननामा जो केलेला होता, जो मगाशी मी उल्लेख केला, त्याला म्हणू पण पहिला विलीननामा, आणि अर्थात संस्थांनी सगळे मान्य झाले, बाबा ठीक आहे तुम्ही म्हणता त्याचे सगळे अधिकार तुम्हाला देऊन टाकतो, तो म्हणू आपण त्याला शेवटचा विलीननामा. त्याच्यामध्ये त्यांनी एक दुसरा किंवा मधला एक त्यांनी विलीननामा केला होता, एक करार केलेला होता. तो करार फार महत्वाचा होता, आणि तो 2 पद्धतींचा होता. जी छोटी आणि मध्यम आकाराची, जी मगाशी सांगितलं संस्थानं होती, काही संस्था खूपच छोटी होती, जेमतेम अर्ध ठाणे वगैरे म्हणता येईल, आणि काही थोडीशी त्याच्या मोठी, की बाबा फार फार आता जे मुंबई आहे तेवढं म्हणता येईल, अशी जी काही संस्थानं होती, त्या त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या शेजारच्या राज्यामध्ये तुम्ही विलीन व्हा. आणि जी मोठी संस्थानं होती किंवा थोडीशी मध्यम आकाराची संस्थानं जी होती, त्या सगळ्यांचं त्यांनी एकत्रीकरण करून त्याचं त्यांनी एक वेगळं राज्य तयार केलं. काही राज्य नवीन तयार झालेली होती. महाराष्ट्र राज्य, आधी मुंबई प्रांत वेगळा होता, म्हणतात तो हा सगळ्यांना माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे वगैरे. बंगाल प्रांत होता, त्याचं बंगाल राज्य झालं, दॅट इज ओके. पण नंतर मग मध्य प्रदेश, काही दक्षिणेमधले भाग, काही उत्तरेमधले काही राज्य, ही सगळी नंतर नवीन नवीन तयार झालेली होती. आता ती त्यांनी संस्थान सगळी ती विलीन करत गेले. गुजरातमध्ये अनेक संस्थानं होती. तेव्हाचा गुजरात आणि आत्ताचा गुजरात, म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्सचा जो गुजरात आहे याच्यामध्ये खूप फरक होता. तर हा जो करार होता त्याला म्हणतात एकत्रीकरणनामा. सगळ्यांना आपण एकत्र केलं आणि मग नंतर त्यांना आपण भारतामध्ये विलीन व्हायला सांगितलं. आता गंमत अशी आहे की ह्याच्यामध्ये एक तिसरं व्यक्ती होतं, जो या सगळ्या विलीनीकरणामध्ये त्याची पण भूमिका होती, आणि सुदैवाने ती भारताच्या बाजूनी होती, पटेलांच्या बाजूनी होती. त्यांचं नाव म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान, तेव्हाचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन. म्हणजे मी त्यावेळी त्यांची काही पत्र वाचलेली आहेत, आणि तेव्हा खरंच माउंटबॅटनच्या ऐवजी दुसरं कोणी तिकडे विघ्नसंतोषी व्हॉइसरॉय असता तर पटेलांना काम करणं अवघड गेलं असतं. हे मात्र मला नक्की मान्य करावं लागतं. ठीक आहे, त्यांची काही फाळणी करतानाच्या वेळची त्यांची काही, म्हणजे जो भाग पाकिस्तानामध्ये गेला, आता लाहोर जायला नको होता, ढाका तिथे जायला नको होतं, चितगाव प्रदेश तिथे जायला नको होता, ह्यात त्यांच्यामध्ये त्यांनी जे काही बाउंड्री कमिशन नेमलं होतं त्या व्यक्तीला त्यातला काहीच माहीत होता, इतिहास भूगोल वगैरे. त्यांची नक्कीच काही चुका आहेत, मोठ्या चुका आहेत, नो डाऊट. पण संस्थान विलिनीकरण करताना मात्र त्यांची भूमिका भारताच्या बाजूने झाली होती, हे मात्र मान्य करावं लागेल. मग एकदा जेव्हा सगळं हे ठरलं की विलीन करायचं आहे आणि भारताची अशी स्ट्रॅटेजी आहे वगैरे, आणि भारत असं करणार आहे, सगळ्यात तुम्हाला विलीन करून घेणार आहे, तर त्यांनी ही गोष्ट फक्त 2 संस्थानिकांच्या प्रमुखांना सांगितली. एक होते भोपाळचे नवाब, दुसरे होते बिकानेरचे महाराजा. भोपाळचे नवाब आहेत आणि बिकानेरचे महाराजा. बिकानेरच्या महाराजांनी आनंद व्यक्त केला की हो, चांगली गोष्ट आहे, आम्ही भारतात विलीन व्हायला तयार आहोत. पण भोपाळच्या नवाबाने मात्र त्याला फार आनंद व्यक्त न करता त्यांनी दुःखच व्यक्त केलं. आणि नंतर तुम्हाला माहिती असेल की हैदराबादच्या निजामाच्या आधी भोपाळच्या नवाबाने सुद्धा प्रचंड त्रास दिला होता विलिनीकरण करण्यासाठी. हैदराबादच्या नवाबा इतका नाही, कारण त्याच्याकडे तेवढी क्षमता, तेवढी पॉवर, तेवढा पैसा, तेवढं सैन्य नव्हतं हैदराबादच्या निजामाच्या इतकं. पण त्यांनी नक्कीच त्याला जे शक्य होतं तर त्यांनी त्रास देणं त्यांनी सुरू ठेवलं होतं. आता तुम्हाला एक उदाहरण देतो संस्थानाच्या याच्यातलं. पंजाबमध्ये एक कपूरथाला नावाचं संस्थान होतं. जर संस्थानिकाचा जो होता त्याचं नाव होतं जैसा सिंग, आणि तो हिंदू होता, आणि बहुसंख्याक प्रजा ही मुस्लिम होती.
जी स्थिती काश्मीरमध्ये होती, संस्थानिक हिंदू, राजा हरी सिंग आणि प्रजासत्ताकी मुसलमान. काश्मीरचा प्रश्न गेला नेहरूंकडे. 565 पैकी 564 चा संस्थानांचा प्रश्न हा पटेल हँडल करत होते. एकच संस्थान जे होतं ते हँडल करायला दिलेलं होतं नेहरूंकडे. नंतर ते सगळा इतिहास माहिती आहे आणि आपण तो सगळा निस्तारला कसा हेही तुम्हाला माहिती आहे. 5 ऑगस्ट 2019 आर्टिकल 370-35 आपण त्याचं ॲब्रोगेट करून केलं ते. तर आता तुम्ही मग काही लोकांचा, काही नेहरू प्रेमी असतात लोक, नेहरूवादी पण असतात, चांगली गोष्ट आहे. जसं सावरकरवाद, नेहरूवाद असतं ते पण चांगली गोष्ट आहे. त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही हा प्रश्न कसा सोडवणार होतात की प्रजा बहुसंख्य मुस्लिम आणि संस्थानिक हिंदू. तर त्यासाठी हे दिलेलं उत्तर म्हणून तुम्हाला स्पेसिफिकली हे उदाहरण सांगतोय की कपूरथला संस्थान पंजाबमधलं होतं आणि त्याची पाकिस्तानशी भौगोलिक संलग्नता नव्हती. म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरशी ते नव्हतं. म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरशी ते संस्थान आहे आणि मग मुस्लिम प्रजा आहे, हिंदू संस्थानिक काय करायचं, तसा काश्मीरला प्रश्न बॉर्डरवरती होता, तसा तो एक प्रश्न नव्हता. पण तरी सुद्धा त्या संस्थानाचं जयसा सिंग या हिंदूंनी पटकन विलिनीकरण करून टाकलं आफ्टर इंडिपेंडन्स आणि भारताने ते आनंदाने स्वीकारलं. आणि नंतर जसं काश्मीरमध्ये लोक म्हणतात ना की ते सार्वमत घ्या वगैरे, नंतर भारताने आणि नंतर त्या तिकडच्या राजाने सुद्धा कधीही पुन्हा सार्वमत घ्या असं त्यांनी कधीही नाव काढलं नाही. आणि आज कपूरथला संस्थान पंजाबच्या प्रांतात ते विलीन झालं. अशा प्रकारे हिंदू संस्थान, हिंदू राजा आणि बहुसंख्य मुस्लिम प्रजा असूनही शांततेने आणि पटकन हे संस्थान विलीन झालं. याचं कम्प्लीट श्रेय सरदार पटेल आणि व्ही.पी. मेनन आहे. त्यांनी पटकन सगळ्या गोष्टीची हालचाली केली की ती काही आता त्यातली काही म्हणतात की विघ्नसंतोषी व्यक्तींनी कोणाशी त्यांना पाकिस्तानशी कॉन्टॅक्ट करून, पाकिस्तानशी बरोबर हातमिळवणी करून, काही उठाव करून, काही गटांनी उठाव केला असता. असं करायच्या आधीच ते संस्थान भारतात विलीन झालं. जसं आपण बघितलं की 5 ऑगस्ट 2019 सकाळी जेव्हा अमित शहानी सांगितलं की 370 आर्टिकल आपण ॲब्रोगेट केलं, तेव्हा हे कसं होत झालं, कधी झालं आणि कशा प्रकारे भारत सरकारने केलं, हे भारत सरकारपेक्षा जे ह्याचे 370 आर्टिकलचे समर्थक होते त्यातले मग काही काँग्रेसची लोक होती, अगदी नॅशनल कॉन्फरन्स असून दे, मेहमूद मुफ्ती, त्या लोकांना ते झेपलंच नाही. ते असं अगदी ॲरोगंटली सांगायचे की तुम्ही काढूच शकत नाही, तुम्हाला शक्यच नाहीये ते करता. तो त्यांचा ॲरोगन्स इतका इकडे ते कन्फ्यूज झाले की ते त्यांचं कन्फ्युजन देऊन ते भारावरती होईपर्यंत 370 आर्टिकल निघून जाऊन त्याचे ते 2 भाग झालेले पण होते. लेह लडाख वेगळा झाला, जम्मू आणि काश्मीर सगळे 2 भाग हे केले. म्हणजे ही जी खेळी असते ना, अशा गोष्टी घडत नाहीत. त्यावेळेला पटेलांनी त्या तिकडच्या काही सगळ्या संस्थानामध्ये पाकिस्तानच्या लोकांनी, म्हणजे विशेष करून जी संस्थान बॉर्डरवरती होती त्या सगळ्यामध्ये त्यांनी नाकं खुपसून हे संस्थान आमच्यात विलीन करा म्हणून प्रयत्न केलेले होते. पण पटेलांच्या या सगळ्या खेळीमुळे पाकिस्तान सगळे मनसुबे उद्ध्वस्त झाले. आता हे काही छान छान अशा स्ट्रॅटेजी त्यांनी फॉलो केल्या होत्या. त्याचं तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो मी. दिनांक 28 जुलै 1947 माउंट बॅटननी मोठ्या 150 संस्थान, म्हणजे 565 पैकी जी मोठी संस्थान होती आकारांनी आणि लोकसंख्येने सुद्धा, अशा 150 संस्थानिकांना त्यांनी मोठ्या थाटाने राजप्रसादामध्ये त्यांनी बोलवलं, त्यांचा मानबिन राखून वगैरे, आणि एक खोलीमध्ये घेऊन गेला माउंट बॅटन. त्या खोलीत नंतर पुढच्या खोलीमध्ये त्यांना पाठवायचे. पुढच्या खोलीमध्ये व्ही.पी. मेनन बसलेले असायचे आणि पुढच्या खोलीमध्ये पाठवायचे ते असायचे सरदार पटेल. माउंट बॅटन सांगायचे की तुम्ही विलीन झाला नाहीत, ब्रिटिश लोक जाताना हात वरती करू, तुम्ही काय ते गोंधळ बघून घ्या, तुम्हाला हे झेपणार नाहीये. भारताच्या मध्ये संस्थान म्हणजे वेगवेगळी पॉकेट्स करून फक्त 3 गोष्टीचे अधिकार फक्त त्यांना, बाकी सगळे तुम्हाला अधिकार आहे, तुम्हाला झेपणार नाहीये. भारत सरकारची आर्मी इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्हाला कधी तिच्यावर हल्ला करून तुमचं काही अशा विविध प्रकारे त्यांना सांगितलं की गुपचूपपणे विलीन व्हा. मग तिथून ते जायचे व्ही.पी. मेननकडे. व्ही.पी. मेनन त्यांना प्रशासकीय दृष्ट्या भारतात विलीन तुम्हाला होणं कसं चांगलं आहे हे त्यांना सांगायचंय. मग पटेल त्यांना सांगायचे तुम्ही आमचं ऐकलं नाही तर आम्ही काय करू शकतो, हे त्यामुळे थोडक्यात त्यांचं खच्चीकरण केलं जायचं कम्प्लिटली. आणि
कम्प्लिटली त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जायचं की तुम्हाला एकटं राहून चालणार नाही, तुम्हाला पाकिस्तानमध्ये विलीन होऊन पण चालणार नाही. कशी तुमच्या संस्थानाची प्रजेची तुमची संस्कृती भारताशी मिळणं जुळणारी आहे, हिंदूंशी मिळणं जुळणारी आहे, तर तुम्हाला भारतामध्ये विलीन होणं कसं चांगलं आहे हे त्यांना पटवलं जायचं. आणि त्यासाठी त्यांनी अशा वेगवेगळ्या, जसं आपण एखादी समजा व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेलेली असते तर त्याला डॉक्टरांकडे पाठवतात. मग डॉक्टरांचे पण काय काय विविधतेचे अजून उपडॉक्टर असतात. आधी उपडॉक्टर बोलतो, मग दुसरा डॉक्टर बोलतो, मग तो मेन डॉक्टर बोलतो. मग तेव्हापर्यंत त्या व्यक्तीला बऱ्यापैकी चांगला बूस्ट मिळालेला असतो. जसं आपण ती लस घेतली ना कोविडची, पहिला डोस, दुसरा डोस, तिसरा बूस्टर, तसा पहिला डोस माउंटबॅटननी दिला, दुसरा डोस व्ही.पी. मेननने दिला आणि मग बूस्टर डोस दिला तो पटेलांनी. अशा प्रकारे सगळ्या लोकांना त्यांनी त्या सगळ्या 150 लक्षात घ्या, हे करताना किती त्यांच्यावरती ताण आला असेल. एका दिवसामध्ये एक माउंटबॅटन 150 लोकांना, मेनन 150 आणि पटेल 150 लोकांना एका ह्याच्यामध्ये, बरं नुसतं त्यांना काय सही घ्यायची नाही त्यांची, त्यांना पटवायचं आहे. त्यांना किती ताण आला असेल. आणि अर्थातच या सगळ्या ताणाचा परिणाम पटेलांच्या प्रकृतीवर झाला होता. त्यांनाही 3 हृदयविकाराचे आधी सौम्य आणि नंतर मोठे तीव्र झटके येऊन गेले होते. नंतर दुर्दैवाने पुन्हा त्यांना हृदयाचा झटका आला होता. आय थिंक 1950 साली त्यांना हृदय झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांनी तेवढा तन मन जेमतेम किती त्यांना झोप मिळत असेल मला शंका आहे. जेमतेम 3 ते 4 तास त्यांना झोप मिळत असेल दिवसाची. त्यांचं वय पण झालेलं होतं, म्हणजे तेव्हा ते काही अगदी यंग नव्हते, 20-30 वर्षाचे, की हा ताण सहज झेलू शकायचे. म्हणजे 75 अबाव 70 होते ते, म्हणजे 75चा जन्म, म्हणजे 75 त्यांचं वय होतं. ते 46 to 50च्या कालखंडात ते 72-75 दरम्यान वयाचे होते. अशा त्याच्यामध्ये पटेलांनी हे काम केले, हे आपण लक्षात घ्यायला हवं. असा कोणी यंग मुलगा नव्हता. तेव्हा वाहतुकीची साधनं कमी होती, आजच्या काही मोबाईल फोन नव्हते, कम्युनिकेशनची माध्यमं खूप कमी होती, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायला खूप वेळ लागायचा. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही विचारात घ्यायला हव्यात. तर या सगळ्या मानसिक प्रयोगशाळेमधून ते संस्थानिक जात होते आणि त्यांचं हृदयवरीपर्यंत होत होतं. आणि अशा प्रकारे त्या मीटिंगमधनंच ते सगळे संस्थानिक विलीननाम्यावर सही करून बाहेर पडायचे. असंच त्यांनी पुन्हा अजून 150 लोकांची त्यांनी लोकांना भेटायला बोलवलं आणि अशा प्रकारे त्यांची मानसिक प्रयोगशाळा तयार केली आणि त्यांनी हे केलं. आता दुसरा महत्वाचा प्रश्न होता, जसा प्रश्न मोठा काश्मीरचा होता, हैदराबादचा होता, भोपाळचा होता, तसा चौथा प्रश्न मोठाचा होता, तो म्हणजे जुनागड संस्थानचा. जुनागडमध्ये काय होतं की संस्थानिक मुस्लिम होता आणि 80% प्रजा हिंदू होती. म्हणजे सेम काश्मीरसारखं होतं. काश्मीरमध्ये उलटं होतं की संस्थानिक हिंदू, प्रजा मुस्लिम. हैदराबादमध्ये सारखंच म्हणता येईल थोडंफार की संस्थानिक मुस्लिम, प्रजा हिंदू होती. पण हैदराबाद संस्थान हे मध्ये होतं, म्हणजे अगदी देशाच्या मध्ये होतं, बॉर्डरला नव्हतं. जुनागड संस्थान हे बॉर्डरला होतं, पाकिस्तानशी थेट संलग्नता नव्हती. मध्ये 500 किलोमीटरचं समुद्राचं अंतर होतं म्हणता येईल बॉर्डरवरती असल्यामुळे, पण खूप मोठं अंतर होतं, पण संलग्नता होती त्याच्याशी, पाकिस्तानशी. तर 15 ऑगस्टला जुनागड नवाबाने पाकिस्तानात विलिनीकरण करून टाकलं. त्यांना जिनाने त्याला प्रस्ताव पाठवले, कोरा चेक दिला वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या त्या, आणि विलीन करून टाकलं त्यांनी पाकिस्तानात. आता कायद्यानुसार हे विलिनीकरण बरोबर होतं, बाय लॉ बरोबर होतं, हा त्यात काही चूक नव्हती. पण भारत सरकार काळजीत पडलं, कारण ते प्रजा जी होती ती सगळी हिंदू होती. आणि फाळणी कशाच्या विषय झालेली होती की मुस्लिम प्रांत पाकिस्तानमध्ये जातील आणि विशेष करून सीमेवरचे, म्हणून पंजाबची फाळणी केली होती, बंगालची फाळणी केली होती. पश्चिम बंगाल हिंदू बहुल भारतात राहिला. आधी त्याला आपण पूर्व पाकिस्तान किंवा तसं आपण बांगलादेश म्हणू, तो मुस्लिम बहुल भाग पाकिस्तानचा भाग झाला, नंतर बांगलादेश झाला. आणि इथे पश्चिम पंजाब जो होता, जो मुस्लिम बहुल भाग होता, तो पाकिस्तानमध्ये गेला आणि पूर्व पंजाब जो होता तो भारताकडे राहिला. तर मग आता प्रजा हिंदू होती, तर तसं म्हणतात तर ज्या बेसिसवर फाळणी झालेली होती तर ते संस्थान भारताकडे यायला पाहिजे होतं. मग आता काय स्ट्रॅटेजी करायची, तर पुन्हा अगेन पटेलांची पटेल नीती म्हणू आपण त्याला, काय कृष्ण नीती म्हणू, चाणक्य नीती म्हणूया, तो त्यांनी केलं. पटेलांनी हा निर्णय रद्द करावा म्हणून भारताने पाकिस्तानकडे प्रयत्न सुरू केले, पण जिनाने त्यांना काही भीक घातली नाही. 21 ऑगस्टला पाकिस्तान सरकारला पाठवलेल्या पत्रात भारत सरकारने एक आक्षेप घेतला होता की संस्थानातील बहुसंख्य प्रजा हिंदू असल्यामुळे विलिनीकरणाची जनतेची इच्छा नाहीये, त्यामुळे तिथे सार्वमत घेतलं जावं. लक्षात घ्या, आता
ही त्यांनी खेळी खेळली होती पटेलांनी, की ते सार्वमत घेतलं जावं. आता सार्वमत घेतलं नाही, त्यामुळे हे विलिनीकरण जे झालेलं आहे ते चुकीचं आहे असं भारत सरकारचं म्हणणं होतं. भारत सरकारचं म्हणजे होम मिनिस्टर गृहमंत्री पटेल होते म्हणून पटेल म्हणत होते. नोव्हेंबर 47 मध्ये भारताने सैनिकी कारवाई करून जुनागड ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी ताब्यात घेतलं, पण ते मला नाही सार्वमत घ्यायचं बायलॉनुसार. म्हणून मग फेब्रुवारी 1948 मध्ये लोकांची इच्छा जाणून घेण्याकरता त्यांनी सार्वमत घेतलं आणि 99.95% मतं भारताच्या बाजूनी पडली. आता सार्वमताने जुनागड भारताकडे आलं, पण विलीननाम्यानुसार ते पाकिस्तानकडे होतं. त्यामुळे पाकिस्तान अदनामधनं काहीतरी डोकं वर काढतं, हल्ली काढत नाही आता, पण पुरीमध्ये डोकं वर काढलेलं होतं की जुनागड हे आमचं आहे, जुनागडचं विलीन आमच्याच झालेलं आहे. पण भारताने कधीच त्याला भीक घातली नाहीये. तर अशी ही गंमत आहे सगळ्या याची. पण त्यासोबतच अजून 5 संस्थानं अशी होती की तिथे सेम परिस्थिती होती. प्रजा मुसलमान होती, प्रजा हिंदू होती, संस्थानिक मुसलमान होते. त्याचे 3 संस्थानांचा प्रश्न सुटला होता. भोपाळचा प्रश्न होता, अजून 3 संस्थान. दुसरी अजून 2 छोटी संस्थानं होती. मला पण ऍक्च्युली ही संस्थानं माहीत नव्हती, हा अभ्यास करताना मला कळाली. त्या संस्थानांचं नाव होतं मंगरोल, दुसरं नाव होतं मानवदर. ही 2 संस्थानं होती आणि ही 2 संस्थानं सुद्धा विलीन झाली नव्हती. संस्थानिक मुसलमान, बहुसंख्य प्रजा हिंदू होती. सप्टेंबरमध्ये व्ही.पी. मेनन यांनी या दोन्ही संस्थानिकांशी भेट घेतली. मानवदरच्या संस्थानिक खानाने सांगितलं की त्याला पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे आहे आणि त्याला होऊन दिलं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं. मेनन यांनी स्पष्ट सांगितलं, भारताच्या हद्दीमध्ये पाकिस्तानची कट म्हणजे पॉकेट्स आम्ही तयार होऊन देणार नाही. स्पष्ट तोंडावरच सांगितलं. म्हणजे जे सावरकर म्हणत होते ते व्ही.पी. मेनन आणि पटेल सुद्धा म्हणत होते. पण सावरकर हिंदुत्ववादी म्हणून सावरकरांना ठपका मारला गेला. पण तुम्ही ह्यांची रेकॉर्ड्स काढून बघितली व्ही.पी. मेनन पटेलांची वगैरे, तर ते पण तेच म्हणत होते. फक्त ते त्यांनी म्हटलं म्हणून ते त्यांना सेक्युलर म्हटलं जातं आणि सावरकरांना हिंदू महासभेमुळे म्हटलं जातं की तुम्ही कम्युनल आहात वगैरे वगैरे. शेवटी जुनागड प्रमाणेच त्याच वेळी संस्थानिकांवर सैनिकी कारवाई करून ताब्यात घेतलं. तिथे सार्वमत घेतलं, सगळी मतं भारतालाच पडली आणि ते भारतामध्ये त्याने विलीन करून टाकलं. मंगळूरच्या शेखांनी मात्र लगेच विलिनीकरण करून टाकलं. हे सगळं घाबरून जाऊन विलिनीकरण केलं. पण पुन्हा त्याला भोपाळच्या नवाबाने पाकिस्तानी हवा दिली आहे, तुम्ही कशाला घाबरलात वगैरे, आम्ही पाठीशी आहोत ना, आमच्याकडे एवढं सत्ता आहे, पॉवर आहे, कशाला घाबरता तुम्ही, आम्ही आहोत, घाबरू नका. मग त्याचं लगेच हृदय परिवर्तन झालं. मग त्यांनी भारताला कॉन्टॅक्ट केला. नाही तेच आपण जे विलिनीकरण केलेलं आहे ते मला कॅन्सल करायचं आहे. आणि मग भारत सरकार म्हणालं, एकदा केलेलं विलिनीकरण तुम्हाला कॅन्सल करता येणार नाही. पुन्हा भारताने तिथे सैनिक कारवाई करून ताब्यात घेतलं, सार्वमत घेतलं, सगळी मतं भारताच्या बाजूने पडली. आता याच्या कोणी समजा आक्षेप घेतला की जे संस्थानिकांनी पाकिस्तानमध्ये विलीन केलेलं होतं ते भारत सरकारने नकार दिला आणि तिथे सार्वमत घेतलं आणि इथे मात्र संस्थानिक भारतामध्ये विलीन करतोय आणि तो मला कॅन्सल करायचंय, त्याला भारत सरकार नकार देते. मग हे न्याय तत्वाच्या बाजू विरुद्ध आहे का वगैरे असं लोक म्हणतील. हे सगळं चुलीत घालायचं. भारतीय सुरक्षेसाठी जे जे न्याय होतं ते त्यावेळेला पटेलांनी, व्ही.पी. मेननांनी केलं. त्यांनी एकच लॉजिक बघितलं की जो भाग भारताच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे, म्हणजे जो बॉर्डरला नाहीये, अशी जी संस्थानं असतील ती भारतामध्येच विलीन झाली पाहिजेत. कुठल्या प्रकारे ती पाकिस्तानमध्ये विलीन होता कामा नयेत, नाहीतर भारताच्या सुरक्षेला एक प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. आणि जी संस्थानं बॉर्डरला आहेत, ज्याच्या बॉर्डर संस्थानं जी बहुसंख्य प्रजा हिंदू आहे ती सुद्धा भारतात विलीन झाली पाहिजेत. प्रश्न उरतो फक्त शेवटी फिरून फिरून काश्मीरचा. मग काश्मीरचा संस्थानिक हिंदू होता, प्रजा मुसलमान होती, ते बॉर्डरला होतं, मग ते का नाही विलीन होऊन दिलं पाकिस्तानमध्ये? ह्याचं कारण राष्ट्राची सुरक्षा. हिमालय जो आहे तो भारताचा नैसर्गिकरित्या एक संरक्षक कवच आहे ते आपलं. तेच जर तुम्ही या कुठले लॉजिक लावत तुम्ही ते शत्रू राष्ट्राला विलीन केलं होतं तर तिथून पाकिस्तान सहज भारतावरती आक्रमण करू शकेल. आता ते करू शकत नाहीये, कारण जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आपण तेव्हा करून घेतला. 370 आर्टिकलचं काही तांत्रिक प्रशासकीय मुद्दे होते, ते आपण 5 ऑगस्ट 2021 तोही मुद्दा नंतर सगळं रद्दबातल झालेला आहे. त्यामुळे जम्मू काश्मीर हा आपल्या भारतामध्ये विलीन झालं. ती आपली जी नैसर्गिक जी आपल्याला एक प्रकारची संरक्षक कवच सगळेच बहाल केलेलं आहे आपल्या भारत देशाला प्राचीन काळापासून,
तिकडची संस्कृती सगळी आपलीच संस्कृती सगळी आहे. तिकडचे जे राजे जे होते मोठमोठे ते सगळे प्राचीन काळ सगळे हिंदू संस्कृती, सगळे हिंदू राजे होते. डोगरा फॅमिली, डोगरा राजा सगळे जे होते सगळे ते हिंदूच होते. आणि संरक्षक कवच आहे या लॉजिकवर, या बेसिसवरच भारताने काश्मीरचा आपला हक्क तेव्हा ते या लॉजिकने त्यांनी तिकडे विलीन केलं नाही, ते भारतात राहायला हवं म्हणून त्यांनी सांगितलं. आणि त्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केला. आणि सुदैवाने थोडा तो चिघळला, काही भारतात विलीन झालं नो डाऊट, पण ते 370 आर्टिकलची जो प्रश्न चिघळला होता तो काही उशिरा का होईना तो असा आपला तो बोळा निघालेला आहे. त्यानंतर आपण पुढे गेलो तर 1 ऑगस्ट 1947 साली माउंट बॅटननी पुन्हा एकदा एक मागच्या वेळेस सांगितलं एक त्यांनी मानसिक प्रयोगाला सुरुवात केली. तो प्रयोग असाच होता की संस्थानिकांचे 2 गट केले. ज्यांना भारतात विलीन व्हायचं आहे त्यांचा एक वेगळा गट केला आणि ज्यांना भारतात विलीन व्हायचं नाहीये त्यांनी त्यांचा वेगळा गट केला. पण त्यांनी गंमत केली, म्हणजे गंमत घेण्याची एक खेळी खेळली ते की बिकानेर आणि पतियाळाचे जे संस्थानिक होते ते भारतात विलीन व्हावं या गटाचे होते. पण पटेल, मेनन आणि माउंट बॅटनने सांगितलं की तुमचं मत ते आहे ना विलीन व्हावं भारतात, पण तुम्ही असं करा, तुम्ही त्यांच्या गटात जाऊन बसा. म्हणजे जे संस्थानिकांचा भारतामध्ये विलीन व्हायला विरोध आहे त्या गटात जाऊन बसले बिकानेर आणि पतियाळा. आणि तिकडे ते त्यांना सांगायला लागले तुम्ही विरोध करताय, कशाला विरोध करताय, अरे भारताच्या मध्ये सामील व्हा, तुम्हाला सुखसोयी मिळतील, म्हणजे भारत सरकार तुम्हाला ते पर्क्स पण देणार. तुम्हाला थोडक्यात त्यांना भारत सरकारने विलिनीकरणाच्या वेळेला ते संस्थानिक जे होते त्यांनी काही भत्ते सुरू केलेले होते की तुमचे भत्ते काय म्हणतील. पण नंतर इंदिरा गांधी ते भत्ते बंद केले, त्यामुळे आता सध्या काही त्यांचे भत्ते सुरू नाही आहेत. पण साधारणतः 60-70च्या दशकापर्यंत जे ते भत्ते सुरू होते ते सांगितले की तुम्हाला संस्थानिकांना भत्ते देतील, भारत सरकार खूप दयाळू आहे आणि त्यात काय काय राजे तर हिंदू होते आणि तुमची संस्कृती पण हिंदू आहे, तुम्ही तुमची जी प्रजा जी आहे ती पण सगळी हिंदू संस्कृतीच मांडणारी आहे आणि तुम्ही कशा तिकडे जाताय वगैरे. थोडक्यात त्यांनी त्यांच्यामध्ये घुसून, ज्याला आपण म्हणतो ना की ट्रोजन हॉर्स किंवा स्लो पॉइझनिंग, ज्याला आपण निगेटिव्ह अर्थाने म्हणतो ना, तसं ह्यांनी पॉझिटिव्ह अर्थाने त्यांचं काम केलं. आणि त्यातल्या सुद्धा सगळ्या लोकांचं मग हळूहळू मतपरिवर्तन होत गेलं. आणि मग त्यांनी सुद्धा मग ऑगस्ट 47 साली सगळ्या विलीननाम्यावरती जी लोक विरोधी गटामध्ये होती त्या सगळ्यांनी पूर्ण आपल्याकडे वळवून घेतलं आणि त्या सगळ्यांनी मग त्याच्यावरती सह्या केल्या. अशा प्रकारे 31 जुलै 47ला सगळे त्यांनी ही खेळी करायला प्रारंभ केला होता माउंट बॅटन, पटेल, विपिननांनी. आणि 15 ऑगस्ट 1947 म्हणजे विदिन 15-16 डेज, काय 15-16 दिवस, 15.5 दिवस 16 दिवस म्हणू आपण त्याला, 15.5-16 दिवसात पटेलांनी 560 संस्थानं विलीन करून घेतली. खायचं काम नाहीये हे. आणि म्हणून पटेलांना म्हणतात की बिस्मार्क ऑफ इंडिया, असं बिस्मार्कने जर्मनीचं एकीकरण केलेलं होतं तसं त्यांना म्हणतात पटेलांना. तर 560 संस्थानं छोटी असो किंवा मोठी असो त्या व्यक्तीचं मतपरिवर्तन करून त्याला पूर्ण आपल्या वळवून घेण्यासाठी खेळी तर खेळल्यास, पण फक्त 15 दिवसामध्ये त्यांनी हे जे काम केलंय ना, म्हणजे हे भूतो न भविष्यती असं आश्चर्यकारक काम आहे. म्हणजे भले म्हणजे कधी सावरकर कधी सांगितलं नाही, असं स्पष्ट बोलले नाही, पण मला सावरकरांना सुद्धा आश्चर्य वाटलं असतं की हिंदू मनुष्य असा इतका, मी संस्थानिकांच्या दृष्टीने म्हणते की इतकं पटकन सगळे हिंदू एकत्र आले आणि ते सगळे विलीन झाले किंवा हिंदू प्रजा एकत्र आली, त्यांनी भारताच्या बाजूने मतं दिली, हे कसं काय झालं की जे मला करता आलं नाही, हिंदू मतं दिली नाहीत वगैरे. त्यामुळे खरंच ही आश्चर्यकारक घटना होती आणि भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षर नोंदली जावी अशी ही घटना होती. आणि म्हणूनच पटेलांचं ते एक मोठं स्थान आहे. म्हणजे पटेलांची कारकिर्दी खूप महान होतीच, नो डाऊट. या प्रिन्सिटेटच्या एक विलिनीकरणामुळे त्यांचं नाव मोठं झालंय का, फक्त त्याच्यामुळे झालंय का असं नाही, त्यांच्या आयुष्याची कारकिर्दी खूप मोठी आहे, नो डाऊट. पण त्यांच्या आयुष्यातलं असं एकच काम सांगा की खूप महान असं म्हणता येईल, तर त्यातलं एक म्हणजे हे काम होतं की जे झालं नसतं, जर आज जो तुम्हाला हा सगळा एकसंध खंडित का होईना पण तो तुम्हाला एकसंध जो भारत दिसतोय तो दिसला असता का ह्याची शंका आहे. एकच काश्मीरचं 370 आर्टिकलमुळे आपल्याला किती आपला पैसा, आपले सैनिक हुतात्मा झाले, आपला पैसा तिकडे जातोय. आणि पर्यटनाला गेल्या सुद्धा अजूनही 370 आर्टिकल काढल्यावरती सुद्धा पर्यटनाला गेल्या सुद्धा तिकडे पहलगाम सारखे हल्ले होत आहेत. तर एका या संस्थानाच्या ह्याच्यामुळे विलिनीकरणाच्या त्या सगळ्या गोष्टीमुळे
आपण आज ते इतकं वर्ष भोगलेलं आहे, तर 560 पैकी 1% किंवा 10% सरी सुद्धा संस्था विलीन झाली नसती तर आपणाला देशाचं आपला काय झालं असतं याचा फक्त तुम्ही विचार करून बघा. आणि त्यासाठी पटेलांचं किती मोठं योगदान आहे, त्यांची महानता काय आहे हे तर आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतं. आणि ही गोष्ट करताना कुठेही त्यांनी सो कॉल जी काँग्रेसची प्रस्थापित किंवा त्यांची आवडती जी सेक्युलर नीती आहे, सुडो सेक्युलर नीती ज्याला म्हणू, आता काही सेक्युलरवाद म्हणू, किंवा तुष्टीकरण नीती त्यांनी कुठल्याही प्रकारे न अंमलात आणता चाणक्य नीती ज्याला मी म्हणेन, कृष्णनीती म्हणेन, छत्रपती शिवाजी महाराजांची खेळी, त्यांची नीती, त्यांची स्ट्रॅटेजी म्हणेन, ती त्यांनी त्यांची काहीतरी नावं घेतली नसतील. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना सरदार पटेल मानायचे, टिळकांना सुद्धा मानायचे, चाणक्य कृष्णांना पण मानायचे, म्हणून तिथे सगळी त्यांची गुजरातचे असल्यामुळे सगळे त्यांची देवळं पण आहेत. त्यांचं काय वाङ्मय वगैरे सगळं काय वाचतं नाही. त्याच्या वाङ्मयामध्ये चाणक्य कृष्णाचा उल्लेख आहे की नाही मला माहिती नाहीये. सावरकरांच्या लेखामध्ये चाणक्य, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे उल्लेख दिसतात. पण त्यांचं नाव न घेता सुद्धा त्यांनी त्यांची ती नीती फॉलो केली आहे. सावरकरांची नीती ज्या मी म्हणतो, सावरकरांचे त्यांच्या विचारामध्ये काही मतभेद नक्की होते, पण सावरकरांचं नाव न घेता सावरकर जी नीती तुम्ही फॉलो करा म्हणून सांगत होते, तीच नीती त्यांचं नाव न घेता पटेलांनी नक्कीच फॉलो केलेली होती आणि त्याच्यामुळे हे शक्य झालं. बेसिक हेतू समोर ठेवला होता दोनच, भारताची सुरक्षा आणि मानवतेचं संरक्षण. बस. स्वतः पटेलांनी या त्यांच्या विजयाचं वर्णन असं केलेलं आहे, भारताच्या भौगोलिक, राजकीय आणि आर्थिक एकात्मीकरणाचे ध्येय शतकानुशतके जे साध्य होऊ शकले नव्हते ते स्वप्नवत ध्येय आज साध्य झालं. आणि ह्याचं मूळ कारण असं होतं विलिनीकरणाचं की भारतामध्ये एक प्रकारची खोलवर रुजलेली सांस्कृतिक एकात्मता, हे याचं मेन कारण होतं. हैदराबादचं ऑपरेशन पोलो, त्यातल्या बऱ्याचशा लोकांना त्यात बऱ्याचशा काही गोष्टी माहिती असते, त्यात मी डिटेलमध्ये जात नाही आपल्याला, नाही तर मग वेळ पुरणार नाही. फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगतो. हैदराबादच्या निजामाने भारताबरोबर फक्त अशी एक छोटी ट्रीटी केली, त्याला असं म्हणतात ट्रीटी ऑफ असोसिएशन. म्हणजे तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य तुमचं अबाधित राहतं आणि तुम्ही ट्रीटी ऑफ ॲक्सेशन केलं, म्हणजे जे संस्थानिकांनी भारताबरोबर केलं त्याला म्हणतात ट्रीटी ऑफ ॲक्सेशन, की ज्यामुळे तुमचं स्वातंत्र्य अबाधित राहत नाही, संस्थानिकांचं ते जातं. म्हणून निजामाने 18 सप्टेंबर 47ला ट्रीटी ऑफ असोसिएशन केलेलं होतं. आणि नंतर मग त्यांची अनेक वारी सुरू, दिल्ली वारी सुरू होत्या माउंटबॅटन पटेलांच्या बरोबर वगैरे, पण ते काही वर्कआउट झालं नाही. वाटाघाटी बंद करा असं तरी पटेलांनी सांगितलं, तेही काही नंतर झालं नाही. मग नंतर त्यांनी एक स्टँड स्टील ॲग्रीमेंट केलं माउंटबॅटननी 29 नोव्हेंबर 47 साली, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड हैदराबाद ॲग्री टू अपॉइंट एजंट्स इन हैदराबाद. आणि म्हणून कन्हैयालाल मुन्शी यांची एजंट जनरल म्हणून हैदराबादने नियुक्ती केलेली होती. पण त्याच्या आधीच हैदराबादच्या निजामांनी त्याचा एक प्रतिनिधी पाकिस्तानमध्ये नियुक्त केलेला होता. पुढे त्यांनी असे दोन काही फतवे का आदेश काढले असं म्हणता येईल, की हैदराबादमधून भारतामध्ये सर्व मौल्यवान धातूंची निर्यातीवर निर्बंध, म्हणजे थोडक्यात बंदीच म्हणता येईल. आणि दुसरा त्याचा अध्यादेश म्हणता येईल तो म्हणजे असा होता की भारतीय चलन करन्सी ही हैदराबाद राज्यामध्ये कायदेशीर चलन म्हणून चालणार नाही. नंतर मग ह्याची त्यांनी कुठल्या प्रकारे भारताला कल्पना दिलेली नव्हती हा आदेश काढताना वगैरे, किंवा माउंटबॅटनशी त्यांनी काही कन्सल्ट केलं नव्हतं. आणि नेहरूंना असं वाटलं की या करारामुळे दक्षिणेत किमान 1 वर्षासाठी सुद्धा जातीय शांतता प्रस्थापित होईल. माउंटबॅटनना असं वाटलं होतं की परिस्थिती थोडीशी शांत होईल, लोकांची मर्यादा नरमतील, जरा वेळ जाऊन दे. आणि कराराची मुदत संपण्यापूर्वी इतर संस्थानिकांप्रमाणे हे पण भारतात सामील होतील. म्हणजे असं काही झालं नाही. आणि निजाम आणि त्याच्या सल्लागारांनी ह्याच्या काही संधी म्हणून पाहिलं. नंतर रजाकारांचे पाशवी अमानवी अत्याचार सुरू झाले, हे सगळ्यांना ते सगळा इतिहास माहितीच आहे. आणि ती लोक असा उलटा कांगावा करतात रजाकार आणि निजाम वगैरे, की नंतर भारतीय सैनिक कारवाई केली. त्या कारवाईच्या दरम्यानमध्ये या भारतीय सैनिकांनी तिकडच्या मुसलमानांवरती पाशवी अत्याचार केले, की त्याचा काहीही पुरावा नाहीये. पण रजाकारांनी, आणि ते सत्य पण नाहीये म्हणा, पुरावा पण नाहीये, सत्य पण नाहीये, पण रजाकारांनी जे तिकडच्या म्हणजे अगदी परभणी, बीड, नांदेड, अगदी प्रॉपर हैदराबाद जे काही पसरलेलं हैदराबाद संस्थान होतं, राज्य होतं, त्या सगळ्या ठिकाणी हिंदूंना वेचून त्यांनी कसं मारलं होतं, स्त्रियांवरती कसे बलात्कार केले होते, अत्याचार केले होते, हे सगळ्याचे पुरावे ऑन रेकॉर्ड आहेत. त्यावेळेचे अत्याचार अन्याय सहन केलेल्या व्यक्ती सुद्धा अजून काही हयात आहेत. त्यांनी
पुस्तकं लिहिलेली आहेत, डॉक्युमेंट्स अवेलेबल आहे, आर्काइव्ह रेकॉर्डसुद्धा अवेलेबल आहेत. त्यामुळे भारत सरकार हिंदू सांगता आहेत ते काही खोटं नाही आहे. आणि नंतर अर्थातच मग ऑपरेशन पोलो झालं 13 सप्टेंबर 1948ला. ते हैदराबादमध्ये भारतीय सैन्य शिरलं. 108 तास ही मोहीम सुरू होती आणि निजाम शरण आला. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं आणि त्यांनी आधी काही युनोमध्ये एक जसं काश्मीर प्रश्न युनोमध्ये गेला आणि तो जो मग गेल्यामुळे आपल्या तो प्रश्न झाला नाही तसं काही नाही आहे. आपल्या तेव्हा राज्यकर्त्यांनी स्टँड घेतला असता स्ट्रॉंग, तो युनोमध्ये प्रश्न गेलेला प्रश्न सुद्धा विड्रॉ करता आला असता. पण आपण नेहरूनी तो चुकीच्या पद्धतीने युनोमध्ये गेला, सगळं याचं कडबोळं झालं. तसं आधी तो रिझवी जो होता, त्याचं नाव होतं कासिम रिझवी, त्यांनी हा प्रश्न युनोमध्ये नेला होता. त्याला निजामाने नेलेला होता. पण कासिम रिझवीला पहिले अटक हे सगळे अत्याचार करण्यामध्ये तो सगळ्यात त्याचा प्रमुख होता, म्होरक्या होता. निजामाने हा प्रश्न 28 सप्टेंबर 1948ला युनोमधनं विड्रॉ केला. ज्या निजामाने तो तिकडे नेलेला होता त्यांनी स्वतः तो विड्रॉ केला. त्याचं कारण सैनिकी कारवाई केल्यामुळे निजाम, रिझवी, त्याचा लईक अली नावाचे सगळे त्यांचे सहकारी होते त्या सगळ्यांनी अटक केली आणि शरण यायला लावलं. आणि अशा प्रकारे भारतामध्ये हैदराबाद संस्थान विलीन झालं आणि मोठा प्रश्न सुटला. आता गांधी, नेहरू आणि पटेल ह्याच्या समाप्तीकडे येताना मी त्या तिघांच्या थोड्याशा काही गोष्टींवरती प्रकाश टाकतो. ते सगळे संबंध सगळ्यांचे चांगले होते, काही ते एकमेकांचे शत्रू नव्हते, काही राजकारण पॉलिटिक्स करत होते असं नाही आहे. पण नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि काँग्रेसकडे सत्ता जाणार आहे, त्यामुळे त्यावेळेला पटेलांकडनं नाही पण काही विविध ठिकाणातनं काही पॉलिटिक्स नक्कीच खेळलं गेलं होतं. त्याची तुम्हाला मी 1-2 उदाहरणं सांगतो. आणि काही पाश्चात्य लेखक आहेत त्यांनी पण याचं मार्मिक विवेचन केलं आहे. तसं महात्मा गांधींवरचा एक चरित्रकार आहे, प्रसिद्ध चरित्रकार आहे, त्याचं नाव आहे लुई फिशर. त्याचं पुस्तक आहे महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स. त्या पुस्तकात तो असं म्हणतो, गांधी को भरोसा था कि नेहरू हिंदू और मुसलमान दोनों के लिए बराबरी की भावना रखते हैं. वही सरदार पटेल पर इस बात का शक किया जाता था कि वह हिंदुत्व के समर्थक है. स्वतः मणिबेन पटेलांची जी मुलगी आहे त्यांनी जी काही डायरी लिहिलेली त्यांची पटेलांची, त्यात पण त्यांनी म्हटलं की शेवटच्या काळामध्ये सरदार पटेल हिंदुत्ववादी होत आहेत काय, प्रो हिंदू होत आहेत की काय, अशी सुद्धा शंका यायला होती. मी लंडनमध्ये असताना स्वतः माझ्याकडे त्याचं डॉक्युमेंट आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं की पटेल हे थोडेसे आता हिंदुत्वाकडे झुकत आहेत की काय अशी शंका येते आहे ब्रिटिशांना सुद्धा. असे रेकॉर्ड्स, अशी पत्र स्वतः मी पण पाहिलेली आहेत. एक दुसरे होते व्ही शंकर नावाचे, त्यांनी पण छान एक टिप्पणी केली आहे या नेहरू, गांधी, पटेल या दिगांवरती. हिंदू जब गलती करते थे तो गवर्नर जनरल माउंटबेटन और पंडित नेहरू उनकी निंदा करने में कोई कसर नहीं छोड़ देते थे. ऐसे में सरदार पटेल को संतुलन बहाल करने के लिए दूसरे पक्ष मुसलमान म्हणजे को बेनकाब करने के लिए तथ्यों के सामने लाना पड़ा था. म्हणजे पटेल तेव्हा हिंदूंची बाजू घ्यायचे. माउंटबेटन, नेहरू हे मुसलमान कसा अन्याय झालेला आहे, हिंदू कसे मूर्खपणा करतायत, हिंदू चुकीचे, तसं काय बोलायचंय. माउंटबेटन बोलतोय इतपत ठीक आहे, तो राज्यकर्ता, ते शत्रू होते, ब्रिटिश होते, तो बोला ठीक आहे. नेहरूने असं का बोलावं हा आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो. आणि जेव्हा आपल्या कॉन्स्टिट्युशनल डिबेट सुरू झाल्या, संविधानावरती आपली जी निर्मिती सुरू झालेली ती प्रक्रिया जी सुरू होती 3 वर्षाची, 1950 साली आपण आपलं संविधान स्वीकारलं. पण त्या दरम्यानच्या जी संविधान सभेमध्ये जी त्याच्यावर चर्चा सुरू होती, त्या चर्चेला ऑफिशियल लँग्वेजमध्ये त्याला असं म्हणतात कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स. त्याची वेबसाईट आहे, त्याच्यावर सगळी पत्र उपलब्ध आहेत, सगळे डिबेट्स उपलब्ध आहेत, तो कोणी चेक करू शकतं. त्याच्यामध्ये स्वतंत्र भारतामध्ये मुसलमानांना जशी म्हणजे लखनौ करारानुसार किंवा नंतरच्या काही करारानुसार मुसलमानांसाठी काही राजकीय आता जे रिझर्वेशन म्हणजे जे आपण शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षण म्हणतंय तसं नाही, राजकीय आरक्षण म्हणतंय, जे मुस्लिम लीगनी मागणी केलेली दिसून लखनौ करारामध्ये त्यांना ते दिलेली होती सीट्स. त्यांचं म्हणणं की स्वतंत्र भारतात सुद्धा भारतामध्ये मुसलमानांसाठी रिझर्व्ह पॉलिटिकल सीट पाहिजे. आणि त्या संदर्भामध्ये एक काँग्रेसचे सदस्य होते नझीरुद्दीन अहमद, ते संविधान सभेमध्ये मोठ्या तोऱ्याने असं म्हणाले की हिंदू बड़े भाई है और मुसलमान छोटे भाई. यदि बड़े भाई अपने छोटे भाई की मांग को स्वीकार कर लेंगे
तो उन्हें अपने छोटे भाई का प्यार मिलेगा, नहीं तो वह हमारा प्यार गवा देंगे. म्हणजे त्यांचं प्रेम हे आपण त्यांना किती काय देतो याच्यावर डिपेंड होतं. प्रेम हे असं कधी वाटाघाटी करून मिळत नाही कोणाचंच. तो असतो, व्यवहार असतो. त्याच्यावरती पटेल म्हणाले, बरं हे नझरुद्दीन अहमद काँग्रेसचे होते, सरदार पटेल पण काँग्रेसचे आहेत. म्हणजे असं काय मी हे कोणतरी मुस्लिम लीगच्या माणसाला कोट करतोय आणि त्याच्या विरुद्ध कोणती हिंदू महासभेचा किंवा संघाचा भाजपचा मनुष्य बोलतोय असं, किंवा जनसंघाचा मनुष्य बोलतोय असं नाही आहे. दोघंही काँग्रेसचे आहेत. पटेल म्हणतात, उत्तर देताना असं म्हणतात की यहा बहुत मीठी मीठी बातें की गई, लेकिन इसके अंदर जहर की खुराक भी मिली हुई है. म्हणजे त्यांनी फार गोळगोळ शब्द सांगितलं की तुम्ही मोठे भाऊ आहात, आम्ही लहान भाऊ वगैरे वगैरे असं. मैं छोटे भाई यानी मुसलमान का प्रेम गवा देने के लिए तैयार हूं. हमने आपका प्यार देखा मतलब भुगता है. आपको अपनी हरकतों में परिवर्तन करना चाहिए, नहीं तो आपकी यह मांग मानने से बड़े भाई यानी हिंदुओं की मौत भी हो सकती है. आप लोग यह तय कीजिए कि आप देश को सहयोग देना चाहते हैं या फिर तोड़फोड़ की चालें आजमाना चाहते हैं. मैं आपसे हृदय परिवर्तन की अपील करता हूं. कोरी बातों से कोई काम नहीं चलेगा. आप अपनी मानसिकता पर फिर से विचार करें. आपको जो चाहिए था वो पाकिस्तान के रूप में से आपको मिल गया है. यदि याद रखिए, पाकिस्तान के निवासी नहीं बल्कि आप लोग ही पाकिस्तान बनाने के लिए जिम्मेदार हैं. आप लोग ही पाकिस्तान आंदोलन के आगे थे. अब आपको क्या चाहिए हमें सब पता है. हम नहीं चाहते कि देश का फिर से बंटवारा हो जाए. जिन्हें पाकिस्तान चाहिए था उन्हें वह मिल गया है. जिनकी पाकिस्तान में श्रद्धा है वह वहाँ चले जाए और सुख से रहे. कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स 28 ऑगस्ट 1947 ऑनलाईन उपलब्ध आहे. मी टाइम जसं आहे तसं फक्त हिंदी भाषांतर तुम्हाला मी कोट केले, कारण ते मराठीमध्ये उपलब्ध नाही आहे. इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये उपलब्ध होतं, ते तुम्हाला मी ते कोट करून सांगेन. मी उगीच भाषांतर करताना मी काही याच्यामध्ये काही घुसडलीत वाक्य वगैरे असं तुम्हाला वाटायला नको म्हणून मी जसं तसं इंग्लिश आणि हिंदी दिलेलं आहे. 6 जानेवारी 1948ला लखनौमध्ये एका मोठ्या समुदायासमोर बोलताना पटेल असं म्हणाले, मैं मुसलमान को बताना चाहता हूं कि भारत के प्रति निष्ठा की महज घोषणा कर देने से बात नहीं बनेगी. उन्हें अपनी वफादारी का व्यावहारिक सबूत भी देना होगा. इसी लखनऊ में द्विराष्ट्र सिद्धांत की नींव रखी गई थी. लखनऊ करार म्हणजे इस सिद्धांत को फैलाने के शहर के मुसलमानों का भी योगदान रहा है. मुस्लिम लीग ने जो मांग की उससे पूरे भारत में अधिकतर मुस्लिम युवा प्रभावित हो गए और उन्होंने इस मांग की पूरी तरह से स्वीकार भी किया था. मैं भारत के मुसलमानों से सवाल पूछता हूँ, हाल ही में लखनऊ में कोई मुस्लिम का कॉन्फ्रेंस में कश्मीर के मुद्दे पर मुसलमानों ने मुंह क्यों नहीं खोला. म्हणजे काश्मीरमध्ये जसे तेव्हा पाकिस्तानचे नारे लागले होते, फुटीरवाद बोकाळा होता, तेव्हा तुम्ही भारतीय मुसलमानांच्या विरुद्ध आवाज का उठवला नाहीत. म्हणजे आता समजा कोणी प्रश्न विचारला की नाही तुम्ही आमच्याकडनं काही सबूत मागणार का तुमच्या वफादारीचा, तर पटेल असं म्हणतात की तुम्हाला मागावं लागणार आहे. मी काही म्हणत नाही ह्याच्यावरती माझं काही मी इंटरप्रिटेशन करत नाहीये. पटेल जे सांगतायत ते मी तुम्हाला फक्त सांगतोय. जर तुम्ही काय अर्थ काय तुम्ही तुमचं बघून घ्या. मी तुम्हाला काही सांगत नाहीये, मी कोणावरती आरोप करत नाहीये, मी कोणाला काही मानत नाहीये. पटेलांनी दिलेलं भाषण आहे ते तुम्हाला वाचून दाखवतंय. माय रेनेसान्स ऑफ सरदार पटेल वॉल्यूम 1 व्ही शंकर पेज 144 उपलब्ध आहे. इंटरनेट मी नेटवरून सगळं घेतलेलं आहे. सगळ्या गोष्टी त्याला तुम्हाला लंडनला जायची गरज नाही, की दिल्लीला जायची गरज नाही, काही नेटपणा घेतलेल्या गोष्टी आहेत. की पुढे असं म्हणतात ते, पाकिस्तान जो भी कश्मीर में कर रहा है उसकी उन्होंने निंदा क्यों नहीं की. ये सब बातों में यह संदेह पैदा करती है. मैं आपको बताना चाहता हूं कि 2 घोड़ों पर एक साथ सवारी नहीं हो सकती. जो लोग पाकिस्तान जाना चाहते हैं वह जा सकते हैं और शांति से वहां रह सकते हैं. हमें यहाँ शांति से रहने दे ताकि हम सब आपके देश के विकास कर सके. तेव्हा म्हणजे अजूनही फायची प्रोसेस सुरू होती. काही मुसलमान इकडून तिथे जात होते, तिकडचे हिंदू इथे येत होते. त्या प्रोसेसच्या वेळेला पटेलांनी केलेलं हे मागणी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या भारतीय मुसलमानांवर त्यांनी काही आक्षेप घेतलेला नाहीये. भारतामध्ये राहिलेले पण पाकिस्तान प्रेमी असलेले की प्रो पाकिस्तान असलेले जे काही मुसलमान आहेत त्यांच्यावरती पटेलांचा आक्षेप होता की तुम्हाला प्रेम आहे ना, मग जा तिकडे, आमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे राहायचं ना, इथे तुम्ही इथे पण राहा, आमचा काही प्रॉब्लेम नाही, पण इथे राहून त्यांचे गोडवे गाऊ नका. इथे राहा, आमच्यासोबत आनंदाने राहा. इथे राहून तुम्ही अजून काही विघ्नसंतोषीपणा करू नका. इतकंच पटेला म्हणायचं. पटेल कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये लक्षात घ्या, वाचून दाखवणं म्हणजे काय पटेल अँटी मुस्लिम होते असं मला काही दाखवायचं नाहीये. पटेल अँटी मुस्लिम अजिबात नव्हते. पण जी व्यक्ती भारत विरोधी आहे
आता हे त्यांनी हिंदू सुद्धा ऐकवलेलं आहे. गांधी मर्डरच्या नंतर, गांधी हत्येनंतर हिंदू महासभेच्या लोकांना सुद्धा त्यांनी असं सुनावलेलं आहे की तुम्ही गांधींच्या विरुद्ध इतकं विष ओकलं होतं की त्यामुळे त्यांची बरे हिंदू महासभेने हत्या केली नसेल, पण हिंदू महासभेच्याच एका माथे फिरून ती हत्या केलेली होती. त्यामुळे हिंदू महासभेच्या लोकांना सुद्धा त्यांनी अशा भाषेत सुनावलेलं होतं. त्यामुळे पटेल फक्त हिंदुत्ववादी झाले होते, हिंदूंची बाजू घ्यायचे, हिंदूंच्या गोष्टी डोळेझाक करायचे असं अजिबात नाही आहे. त्यांनी हिंदूंना सुद्धा अशाच प्रकारचं सुनावलेलं होतं. आणि तुम्हाला ते वाचायचं असेल तर तुम्हाला मी एक सुंदर पुस्तक सांगतो. हे राम नावाचं प्रखर श्रीवास्तव यांचं पुस्तक आहे, किंवा गांधी हत्येवरती अनेक पुस्तकं आहेत. गांधी अँड हिज डिसिपल्स वगैरे असं काही अनेक पुस्तकं आहेत, तुम्ही वाचू शकता. पटेलांना स्पष्टपणे जे सावरकरांनी म्हटलं तेच पटेल सांगतायत की भारतामध्ये हिंदू, मुसलमान, ज्यू, ख्रिस्ती, पारसी, याझिदी, नास्तिक, ज्याला कुठला धर्म, जात, पंथ जे आले आहेत ते राहू शकतात, पण ज्यांना राहायचे त्यांनी भारताचा नागरिक बनून, भारतप्रेमी बनून, देशभक्त बनून तुम्ही इथे राहा, इतकीच पटेलांचं म्हणणं होतं. आणि हे वाक्य नेहरू सुद्धा, एक शेवटचा फक्त सांगतो, नेहरूंनी जेव्हा अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये त्यांना बोलवलं होतं तेव्हा नेहरू सुद्धा हीच मागणी केलेली होती की जी आस्था आम्हाला या भारताप्रती वाटते तशी अलीगढ मुस्लिम विद्यापीठामधल्या लोकांना तुम्हाला ती आस्था वाटते का, ती तुम्हाला वाटायला पाहिजे, असं स्वतः जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये जाऊन सांगतायत. कारण तेव्हा त्यातल्या काही फुटीरतावाद चळवळी सुरू होत्या. त्याला उद्देशून म्हटलं होतं सगळ्या भारतीय मुसलमानांवर त्यांनी काही आक्षेप घेतलेला नव्हता. सगळ्या मुसलमानांनी, भारतप्रेमी मुसलमानांनी, ख्रिश्चन, हिंदू, ज्यू, सगळे इथे राहावं, गुण्यागोंदाने राहावं, भारताचा विकास करावा, हेच पटेल, नेहरू, गांधी, सावरकर या सगळ्यांचं म्हणणं होतं. आणि हेच आपण पटेलांच्या आयुष्यातनं आपण एक शिकणं जे म्हणायला हवं ते शिकायला हवं. सगळ्या मानवांनी, व्यक्तींनी या देशावरती, देशात नागरिक भारतावर प्रेम करावं, भारताचा विकास करावा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचवेल असं कुठलंही कोणी करू नये. आज मला इथे बोलवलं त्यासाठी तुम्हा सर्व आयोजकांचे आणि प्रेक्षकांचे, आज इतक्या अडीअडचणी विविध कार्यक्रम असतात तुम्ही इथे आज आलात तरी तुमचेही खूप खूप आभार. आणि आज वेगळा विषय म्हणण्याची संधी दिली त्यासाठी पुन्हा एकदा आयोजकांचे आभार. धन्यवाद.